आज आपण 2023 UPSC मेन्स जे आहे त्याचा GS2च्या पेपरचं ॲनालिसिस बघणार आहे. ओके, सो आपण 2022चं पण ॲनालिसिस बघितलं होतं. आता आपल्याकडे 2023चा पेपर आहे आणि याच्यामध्ये विचारलेले प्रश्न, आपण कालचं केलेलं डिस्कशन हे किती कोरिलेट करतं हे तुम्हाला लक्षात येईल बघा. ओके, टोटल 20 प्रश्न आहे. पॅटर्न जो आहे तो रुटीन पॅटर्न आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 1 ते 10 150 शब्दों में, सो रुटीन पॅटर्न आहे. आणि 11 ते 20 250. सो बेसिकली याच्यामध्ये जे आहे 1 ते 10 1 to 10 150 वर्ड्स फॉर 10 मार्क्स आणि 10 to 20 फॉर 250 वर्ड्स 15 मार्क्स. सो नो चेंज इन पॅटर्न 2023. ओके, पॅटर्नमध्ये कसलाही चेंज नाही आहे, रुटीन पॅटर्न आहे. बट काल सांगितल्यासारखं 2017मध्ये हा चेंज होता. तर आता कंटिन्युअस पॅटर्न जो आहे तो रुटीन आहे बघा. डन. पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न जो तुम्हाला विचारलेला आहे याच्यामध्ये UPSCने, कॉन्स्टिट्यूशनली गॅरंटीड ज्युडिशियल इंडिपेंडन्स इज प्री रिक्विजिट ऑफ डेमोक्रेसी, कमेंट. करंट ओरिएंटेड प्रश्न आहे हा. इन केस ऑफ ज्युडिशियरी वी हॅव ऑलरेडी सीन लॉट ऑफ डिबेट्स इन केस ऑफ इंडिया. ओके, NJAC was in news, National Judicial Appointment Commission. Simultaneously we have seen judicial debates about the Israel. ओके, प्रश्न जो आहे तो डायरेक्टली विचारला गेलेला आहे बघा. पहिलाच प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं, आधीचे पण सेशन जर तुम्ही बघितले असतील करंटचे, तर तुम्हाला ज्युडिशियल रिफॉर्म्सवर प्रश्न विचारला जाईल. त्यांनी विचारलेला बघा. सिम्पली काय विचारलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनली गॅरंटीड ज्युडिशियल इंडिपेंडन्स. सी, देर आर टू कीवर्ड्स, ज्युडिशियल इंडिपेंडन्स, न्यायिक स्वतंत्रता, आणि दुसरा मुद्दा जो आहे कॉन्स्टिट्यूशनली गॅरंटीड. संविधानाने जे आहे तर ते सांगितलेलं आहे, तो मुद्दा तिथं आहे की कॉन्स्टिट्यूशनली त्याची गॅरंटी घेतलेली आहे. बरोबर. सो एकंदर जे आहे की हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे का, मग याच्यामध्ये जे आहे की कॉन्स्टिट्यूशनली गॅरंटीड ज्युडिशियल इंडिपेंडन्सवर आपण बोलतो त्यावेळेस जे आहे NJACमध्ये काय होतं की देअर विल बी वन कमिटी अँड दॅट कमिटी विल अपॉइंट जजेस, है ना. दॅट कमिटी विल सजेस्ट अ ट्रान्सफर फॉर जजेस. मग त्या कमिटीमध्ये जे आहे एक्झिक्युटिव्हचा रोल तिच्यामध्ये होता बघा, कार्यकारी मंडळ. मग जर कार्यकारी मंडळ न्यायाधीशांची नियुक्ती करेल तर त्या केसमध्ये जे आहे ज्युडिशियल इंडिपेंडन्स राहील का, हा सगळ्यात बेसिक कन्सर्न तिच्यामध्ये होता. आणि कॉन्स्टिट्यूशननी ही गॅरंटी दिलेली आहे आणि हे डील झालं पाहिजे कशासाठी, फॉर डेमोक्रेसी. कारण उद्या जर पार्लमेंटनी एखादी अशी गोष्ट केली की जी ज्युडिशरी डील करेल की बाबा वेदर दॅट पर्टिक्युलर थिंग गोज विथ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट, आणि तुम्ही जर ह्याच गोष्टी काढून घेतलं त्याचं स्वातंत्र्य जे आहे कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं, तर उद्या असं होऊ शकतं का की जर पार्लमेंटमध्ये बसणाऱ्या लोकांनी आपले जे काही एक्झिक्युटिव्ज आहेत असे काही निर्णय घेतले की जे आपल्या संविधानावरच प्रश्नचिन्ह उभं करतात, मग त्या केसमध्ये त्याला वाली कोणीच राहणार नाही. सेम इस्रायलमध्ये जे काही करण्यात आलेलं आहे, बेंजामिन नेतन्याहू जे आहे त्यांनी इस्रायलमध्ये काय केलं, त्यांनी इस्रायलमध्ये जे आहे की सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय, एक्झिक्युटिव्हचं डिसिजन ज्युडिशरी जे आहे त्याच्यावर काही डील करू शकणार नाही असं म्हटलेलं आहे. असा हा एक फार क्लिअर कट कन्सर्न याच्यामध्ये आहे. त्यामुळे एकतर जे आहे की ही आजच्या डेटमध्ये खूप खूप महत्त्वाची बाब आहे, डेमोक्रेसीला समोर ठेवता. आता थोडी शांतता आहे बघा. आपले लॉ मिनिस्टर आहेत, त्यांना जे आहेत ते बदलण्यात आलं मधल्या काळामध्ये, ते चेंजेस झालेले आहेत. पण हा प्रश्न आपल्याला अपेक्षित होता आणि तो प्रश्न विचारलेला आहे बघा. सो इथं तुम्हाला काय काय माहीत पाहिजे, इथं तुम्हाला जे आहे NJAC माहीत पाहिजे, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ही 4th जजेस केस आहे बघा. ओके, हे शिकू आपण. इट्स अ 4th जज केस. देन हू आर इंटायटल्ड टू रिसीव फ्री लीगल एड. बघा, हू आर इंटायटल्ड टू रिसीव फ्री लीगल एड म्हणजे मोफत कायदेशीर जे आहे तर कुणाला जे आहे सल्ला मिळणं किंवा मदत मिळणं अपेक्षित आहे. कुणाला मिळली पाहिजे, मग याच्यामध्ये बेसिक येतं वल्नरेबल सेक्शन्स जो आहे. मग आता वल्नरेबल सेक्शन जे आहे, दुर्बल घटक जे आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये ती रेंज आहे. त्याच्यासाठी कुठली अशी प्रॉपर डेफिनेशन नाही, ते वेळ काळ परिवर्तन गोष्टी बदलू शकतात. इथं हिच्यामध्ये जे आहे इन्कमचा क्रायटेरिया तुम्ही लावू शकता. हिच्यामध्ये जे आहे की तुम्ही अदर दॅन इन्कम पण गोष्टी बघू शकता. असेच द रोल ऑफ नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी नालसा इन रेंडरिंग फ्री लीगल एड इन इंडिया. आता तुम्ही नंबर ऑफ मूव्हीज बघितल्या असतील, वेब सिरीज बघितल्या असतील, तिच्यामध्ये फार क्लिअर असतं की ते विचारतात तुम्हाला आपका कोई वकील है क्या, नहीं है तो गवर्नमेंट आपको वकील प्रोवाइड करेगी, सरकारी वकील द्या यांना. ओके,
म्हणजे तुम्ही जर म्हटला की नाही मी अफोर्ड करूच शकत नाही, माझ्याकडे वकिलाला द्यायला पैसे नाही आहे, सरकारी वकील तुम्हाला दिला जाईल असा तो कन्सर्न आहे. मग फ्री लिगल एड कुणाला मिळते, नालसाचं ॲक्च्युअल वर्क काय आहे. मग आता सिम्पल की एखादं आन्सर जे आहे ते कसं असलं पाहिजे, तर याचा एक नमुना पण तुम्हाला दाखवतो की रॅदर दॅन आन्सर ही कन्सेप्ट आपण कशी बघणार. म्हणजे इथून पुढं जे GS2 आपण शिकणार आहे तर तिच्यामध्ये कशा पद्धतीने गोष्टी असतील. ओके, सो फॉर एक्झाम्पल when we talk about GS2 फ्री लिगल एड, राईट टू फ्री लिगल एड. आता फ्री लिगल एड संबंधीचा जो काही अधिकार आहे तो कशा पद्धतीने डील होतो. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ लिगल एड विच मीन्स गिविंग फ्री लिगल सर्विसेस टू द पुअर अँड नीडी who are unable to afford the services of an advocate for the conduct of case or legal proceedings in any court. ज्यांच्याकडे वकिलाला द्यायला पैसे नाहीत, जे गरजू आहेत, अशी जी लोक आहेत त्यांना आपण फ्री लिगल एड देऊ शकतो. हे हा अधिकार म्हणतो, राईट टू फ्री लिगल एड. कुणासाठी, दोज हू आर पुअर ऑर नीडी. कारण वकिलाची फीज जी आहे ते डिपेंड करते बघा, चांगला वकील घ्यायचा झाला तर जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतील. ओके, क्रिमिनल जस्टिसमध्ये ना त्रिपाठी साहेब आहेत, वैसे मैं एक हियरिंग के 40,000 लेता हूँ, आपसे लगाव हो चुका है तो मी 25,000 ही लूँगा. हे काय हियरिंगचे मोठी मोठी लोक आहेत तिच्यामध्ये. राम जेठमलानी असं नाव तुम्ही ऐकलं असेल बघा. रुस्तम नावाच्या चित्रपटामध्ये जे आहे सचिन खेडेकरची भूमिका जी आहे बघा, एका हियरिंगचे जे आहेत 90 ते 95 लाख रुपयाचे आहे. ओके, बेसिकली जे आहे ज्या व्यक्तीकडे हे नाही आहे आणि ते कशासाठी जे आहे की ज्युडिशियल ऑथॉरिटी समोर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं आहे तर तुम्हाला वकील पाहिजे, तर तुम्ही प्रॉपरली मांडू शकता. म्हणजे मधल्या काळात आपण हे पण बघितलं होतं की लँग्वेज ऑफ कोर्ट, एक व्यक्ती नॉर्थमधून जे आहे सुप्रीम कोर्टात गेलेली आहे आणि त्या व्यक्तीने तिथं जे आहे हिंदीतून म्हणणं मांडण्याचा कन्सर्न केलेला आहे. सो दे सेड दॅट की नाही, हिंदीतून वगैरे नाही, लँग्वेज ऑफ कोर्ट काय आहे, इंग्लिशमध्ये बोलायचं. मग सामान्य माणूस हे डील करू शकतो का, वकिलाची खरंच गरज आहे का बघा. ओके, कायद्याचं बोला, मकरंद अनासपुरे डील करू शकतात का. सो बेसिकली जे आहे तिथं ती जे आहे कायद्याची भाषा आणि त्याच्याकरता वकील पाहिजे. आणि तो वकील जर तुम्ही अफोर्ड करू शकत नसला तर तुम्हाला तो दिला जातो. सरकारी वकील जो आहे तो प्रोव्हाइड होतो बघा. आता सरकारी वकील फेमस पण आहेत, काही काही जे आहेत, उज्ज्वल निकम हा ना, त्यांच्यासारखे जे वकील आहेत बघा. आता हे तुम्हाला कुठं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये फ्री लिगल एडसाठीचा काय प्लॅटफॉर्म तयार आहे. फॉर एक्झाम्पल, प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बेसिकली एम्स टू प्रोव्हाइड जस्टिस, न्याय. आपल्या प्रिएम्बलमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच न्याय जे आहे ती गोष्ट जी आहे ती सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जे आहे तिन्ही पद्धतीचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तराचा न्याय जो आहे तर तो तुम्हाला देणं अपेक्षित आहे. मग ज्यावेळेस अशा पद्धतीने न्याय तुम्हाला द्यायचा आहे तर मग त्याच्याकरता जे आहे आपल्याला ही प्रोव्हिजन करावी लागेल की ज्या लोकांना स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी कोणी नाही आहे तर तुम्हाला ते देणं अपेक्षित आहे, बिकॉज वी आर अ वेलफेअर कंट्री. PN भगवती जे होते बघा, जस्टिस PN भगवती. ओके, आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रोव्हाइडिंग अन अरेंजमेंट इन अ सोसायटी विच मेक्स मशिनरी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ जस्टिस इझिली असेसिबल अँड इन रीच ऑफ दोज हू हॅव टू रिसॉर्ट इट फॉर इन्फोर्समेंट ऑफ राईट्स गिवन टू देम बाय लॉ. आपली जी ज्युडिशियल प्रोसेस आहे की ज्युडिशियल ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते ॲसेसेबल झालं पाहिजे, लोकांना जे आहे न्याय मिळणं. आता असं आपल्याकडे म्हटलं होतं ना की कोर्टाची पायरी चढू नका बाबा, शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. का, कारण सनी देओलनी सांगून ठेवलं तारीख पे तारीख जे आहे. ओके, आणि एव्हरी तारीख वकील नीड्स मनी. मग कसं डील करणार तुम्ही. सो PN भगवती यांनी पण सांगितलं होतं असेसेबल पाहिजे बा, मशिनरी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस इझिली असेसेबल असली पाहिजे. अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी इन अवर कॉन्स्टिट्यूशन. राज्याची मार्गदर्शक तत्व, त्या राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आर्टिकल 38(1) जे आहे. ओके, दॅट स्टेट द स्टेट शॅल प्रमोट द वेलफेअर ऑफ पीपल by securing and protecting the social order including justice. So article 38 त्याच्यामधलं पहिलं जे आहे उपकलम ते तुम्हाला सांगतं की स्टेटची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्टेटनी तुम्हाला काय प्रोव्हाइड केलं पाहिजे, सोशल ऑर्डर प्रोटेक्ट करणं, सिक्युअर करणं, इन्क्लुडिंग जस्टिस, न्याय जो आहे. सो बेसिकली जे आहे तुम्हाला आर्टिकल 38(1) जे आहे DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल सांगतं की तुमच्याकडं जे आहे या गोष्टी आहेत तुम्ही केल्या पाहिजे.
आर्टिकल 21 इज ऑल अबाउट द राईट टू लाईफ अँड लिबर्टीच्या, याच्यावर पण एक प्रश्न या पेपरमध्ये आहे 2023च्या पेपरमध्ये. सो आर्टिकल 21 क्लिअरली स्टेट दॅट एव्हरी पर्सन हॅज अन इक्वल राईट टू लाईफ अँड लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय द लॉ. आता हे बऱ्याचदा एक्सप्लेन केलं आम्ही, रूल ऑफ लॉ अँड प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, है ना. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काय असतं बरं आहे, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ अँड ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जे आहे. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, है ना. आपल्या संध्या मॅडम आज नाही आहेत बघा. संध्या मॅडमच्या घरी एक झाड लागलेलं आहे, त्या झाडाला पाणी टाकायचं. कुठलं, उमराचं झाड आहे बघा तिथं. ओके. आता एक गोष्ट आहे, पाऊस पडतोय बघा बाहेर, तुम्हाला जर सांगितलं की त्या झाडाला रोज 1 बादलीभर पाणी टाकायचं तुम्ही, मग पाऊस पडत असताना टाकाल का तुम्ही पाणी? काही लोक एकदम नियमाचे पक्के असते, ते जाऊन पाणी टाकू शकतात बघा. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, कायद्यानुसार सांगितलं बाबा, नियम आहे, असं असं झालं पाहिजे. मग तिथं 4 फूट पाणी जरी साचलेलं असलं तरी हे 1 बादली पाणी ओतून येईल त्या झाडाजवळ. मग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ खरंच गरज आहे का त्याची? हे जे आहे याच्यावर प्रश्न ऑलरेडी प्रिलिम्सला पण विचारला, आपण पॉलिटीमध्ये पण हे शिकलो होतो. आता आपण येत्या काळात प्रिलिमच्या दृष्टीने जेव्हा डील करू गोष्टी तेव्हा पण हे होईल. ओके. देन नेक्स्ट वन जे आहे, द स्टेट शॅल सिक्युअर दॅट द ऑपरेशन ऑफ लीगल सिस्टीम प्रमोट जस्टिस ऑन द बेसिस ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी. प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे हेही संविधान सांगतं. मग ती समान संधी मिळण्यासाठी जे आहे तुम्हाला काहीतरी 2 पावलं पुढे यावं लागेल. अँड शॅल in particular provide free legal aid by the suitable legislation or the scheme or any other way to ensure the opportunities for securing justice are not denied by to any citizen by the reason of economic or other disabilities. मग आता याच्यामध्ये जे आहे तुम्ही जस्टिस डिनाईड करू शकत नाही. कशाच्या बेसिसवर? इकॉनॉमिक ऑर डिसॅबिलिटीजच्या बेसिसवर. इक्वल अपॉर्च्युनिटी ज्यावेळेस तुम्हाला सांगितली जाते तर ऑन द बेसिस ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी तुम्ही त्याला फ्री लिगल एड प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, की जर त्याच्याकडे काही इश्यू असतील, इकॉनॉमिकल त्याचे जे कन्सर्न असतील तर त्या केसमध्ये. मग आता हे झालं कॉन्स्टिट्युशनल बेस याचं दिलं तुम्हाला. मग फॉर द आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या काही केसेस आहेत का की ज्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे? तर येस, देर आर सर्टन केसेस. इन केस ऑफ हुसेन आरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार. आता बघा ह्या केसेस फार महत्त्वाच्या असतात. आता इथं मी 3-4 केसेस तुम्हाला सांगितलं, सगळ्याच्या सगळ्या तुम्ही पाठ करणं अपेक्षित नाही, पण एखादी किमान केस तुमच्या उत्तरात आली पाहिजे, तिच्यामुळे आपल्या आन्सरला भेटेज येणार आहे. हुसेन आरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार. इट वॉज हेल्ड दॅट इफ एनी अक्यूज इज नॉट एबल टू अफोर्ड लिगल सर्व्हिसेस देन ही हॅज राईट टू फ्री लिगल एड ॲट द कॉस्ट ऑफ स्टेट. कॉस्ट कोण प्रोव्हाइड करणार? स्टेट. जर कुणाकडे तसं नसेल, पैसे नसतील, अफोर्ड करू शकत नसेल लिगल सर्व्हिसेस, तर त्याला सरकारी वकील तुम्ही द्या. ओके. फक्त सरकारी वकील जो आहे तर तो म्हणजे आता दोघीकडे वकील असतं बघा, प्रवृत्ती असते, है ना. बऱ्याचदा सरकारी वकील जे आहे, कोर्ट नावाचं मूवी आहे बघा, मग तिच्यामध्ये सरकारी वर्सेस प्रायव्हेट वकील कसा डील करतो, पण ते डिपेंड करतं. काही सरकारी वकील पण ते खूप प्रॉपरली डील करतात त्यांचं काम जे आहे. काही प्रायव्हेटवाले पैसे घेऊन पण त्यांचं काम करत नाही, ते डिपेंड करतं, है ना. असं जर नाही झालं तर काय करावं लागतं? मग बार काउन्सिलमध्ये कंप्लेंट करावं लागतं त्यांची. सो हुसेन आरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये पण सांगितलेलं आहे, तर तुम्ही फ्री लिगल एड प्रोव्हाइड केली पाहिजे. देन आर्टिकल 19A ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इट इज ड्युटी ऑफ स्टेट टू सी दॅट द लिगल सिस्टीम प्रमोट जस्टिस ऑन द बेसिस ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी. ते जे आपण बघितलं, to all its citizens must be therefore to arrange provide free legal aid to those who cannot access justice due to economic and other disabilities. Article 39A. Then section 304 of Code of Criminal Procedure 1973. IPC एक असतं बघा, इंडियन पिनल कोड जे आहे, and this one is a Code of Criminal Procedure. If the accused does not have sufficient means to engage a lawyer, the court must provide one for the defense of the accused at the expense of the state. म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 पण सांगतं की जर ॲक्युज्डकडे स्वतःच्या बचावासाठी वकील नसेल तर त्यांनी जे आहे स्टेटच्या कॉस्टवर त्याला वकील तुम्ही प्रोव्हाइड केला पाहिजे. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बेस ॲज वेल ॲज जे आहे त्याला लीगल बेस पण आहे. ओके. देन खत्री टू वर्सेस स्टेट ऑफ बिहार 1971ची केस आहे बघा. कॉन्स्टिट्युशनल ड्युटी टू प्रोव्हाइड लीगल एड अरायझेस फ्रॉम द टाइम
that accused produced before the magistrate for the first time and continuous whenever he is produced for the remand. मग आता याच्यामध्ये जे आहे की जेव्हा जेव्हा पहिल्यांदा तुम्ही जे मॅजिस्ट्रेट समोर घेऊन जाताय तर मग त्या केसमध्ये कॉन्स्टिट्युशनल ड्युटी टू प्रोव्हाइड लीगल एड जे आहे, म्हणजे एवढं तर क्लिअर आहे की त्याच्याकडे नसेल तर तुम्ही प्रोव्हाइड करा, हे तुम्हाला कायदा सांगतो, हे तुम्हाला संविधान सांगतं. मग आता हे सगळे रेफरन्सेस आले पाहिजे का, तर नाही. कॉन्स्टिट्युशनल प्रॉपरली द्या, तिच्यामध्ये एखादी केस तुम्ही लिहा, इट्स ओके. देन नेक्स्ट वन जे आहे, अ पर्सन इंटाइटल्ड टू अपील अगेन्स्ट हिज ऑर हर सेंटेन्स हॅज राईट टू आस्क फॉर द काउन्सिल टू प्रिपेअर अँड आर्ग्यू द अपील जे आहे. एखाद्याला जे आहे अपील करायचं असेल, स्वतःला जी शिक्षा मिळालेली असेल त्या शिक्षेच्या अगेन्स्ट, तर त्याला काउन्सिल जे आहे बाबत ना प्रिपरेशन डिस्कशन त्याच्यासाठी जे आहे दिलं पाहिजे तुम्ही. आता ही पण केस कुठली आहे, मडाव हवानराव हॉस्कोट वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राची आहे. तुम्हाला जी काही शिक्षा मिळालेली आहे त्याच्या अगेन्स्ट. मग आता कुठली तरी एक केस जी आहे ती तुम्ही डील करा. आर्टिकल 142 ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आहे, आर्टिकल 21, 39A हे पण त्यांनी वापरलं होतं. मग आर्टिकल 142 काय असतं बरं, कंप्लीट जस्टिस. एक्सलंट. ओके, सो इट इज ऑल अबाउट अ कंप्लीट जस्टिस. whenever Supreme Court thinks that there is no complete justice, they can use this particular thing. Article 14142 142 कलमाचा वापर सर्वोच्च न्यायालय कधी करतं, जेव्हा त्यांना वाटतं की योग्य पद्धतीने न्यायदान झालेलं नाही, फॉर द कंप्लीट जस्टिस. कन्सेप्ट ऑफ लोक अदालत. आता लोक अदालत पण आहे, नालसाचा रेफरन्स हिच्यामध्ये विचारलेला आहे. नालसा थ्रू जे आहे ह्या सगळ्या गोष्टी होतात. लोक अदालत ही एक ज्युडिशियल बॉडी आहे बघा, सेटअप फॉर द पर्पज ऑफ फॅसिलिटेटिंग द पीसफुल रिझोल्युशन ऑफ डिस्प्यूट्स बिटवीन द लिटिगेटिंग पार्टीज. म्हणजे दोन लोकांमध्ये जर कुठलं भांडण आहे, कुठला वाद आहे, तर ते शांततेच्या मार्गाने सोडवणं याच्यासाठी लोक अदालत आहे. आणि लोक अदालतीमध्ये काय केलं जातं, दोघांचं म्हणणं ऐकून तिच्यावर निर्णय दिला जातो. तिच्यामध्ये तुम्ही कोर्टामध्ये जेवढी फीज वगैरे भरलेली आहे ती सगळी तुम्हाला परत केली जाते जर तुम्ही लोक अदालतमध्ये गेलात तर. ओके, गणित क्लिअर आहे एकदम. लोक अदालतीवर मध्ये प्रिलिम्सवर पण प्रश्न रेग्युलर विचारला जातो बघा, नेहमीचा प्रश्न आहे. तिच्यामध्ये पण तुम्हाला पकडलं कुठं जातं ते विचारतात तुम्हाला, क्रिमिनल आणि सिव्हिल या दोन्ही केसेस लोक अदालतीमध्ये डील होतात किंवा नाही असा प्रश्न विचारला जातो. सो मूळ तो एक रेफरन्स याच्यामध्ये लक्षात घ्या. मग आता हे आपण बघणारच आहे की लोक अदालत वगैरे जे आहे त्या गोष्टी आपण बघू. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, हा जो प्रश्न आहे बघा इथं आपल्याला जो दुसरा प्रश्न विचारला आहे, मी त्याच्यासाठीचा डेटा तुम्हाला जो आहे तर तो दिला की हू आर इंटायटल्ड टू रिसीव्ह द फ्री लिगल एड. सिम्पल आन्सर इज दोज हू कांट अफोर्ड दॅट पर्टिक्युलर थिंग. ज्यांना वकील परवडत नाही, की ज्यांच्याकडे वकिलाला द्यायला पैसे नाहीत आणि त्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे, अशा लोकांना तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता. सिम्पल आहे. याच्यामध्ये याच्यातून तेवढं कळतं आपल्याला. सायमल्टेनियसली जे आहे असेच द रोल ऑफ नॅशनल लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी. नालसाचा रोल जो आहे की फ्री लिगल एडच्या बाबतीमध्ये नालसा कसं काम करतं, तर नालसा ही बॉडी तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे की नालसाचे ऑब्जेक्टिव्स काय ते कसं काम करतं. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे बघा. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का की हे रुटीन जे आहे, आपले जे रुटीन बुक्स आहे त्याच्यानुसार हे डील होत नाही. तुम्हाला कुठलीही एक गोष्ट जी आहे ती विचारली जाऊ शकते. मग हे कशाच्या बेसिसवर असणार आहे, करंटच्या बेसिसवर असणार आहे की सध्या डिबेट्स कुठल्या आहेत त्या डिबेटला घेऊन ते वर्क करणार आहे. त्यामुळे जे डिबेट्स न्यूजमध्ये असतात त्याच्यावर तुम्ही रिगरसली काम करणं गरजेचं असतं. ओके, देन द स्टेट इन इंडिया सीम्स रिलक्टंट टू इम्पॉवर अर्बन लोकल बॉडीज बोथ फंक्शनली ॲज वेल ॲज फिनॅन्शियली. भारतामध्ये जी राज्य आहेत ती राज्य ज्या अर्बन लोकल बॉडीज आहेत त्यांच्या बाबतीमध्ये फिनॅन्शियली अँड फंक्शनली दोन्ही बाबतीमध्ये जे आहे तर ती मागास ठरलेली आहे असं सरळ सरळ गणित आहे. किंवा जे एफर्ट त्यांनी टाकले पाहिजे फंक्शनली अँड फिनॅन्शियली ते टाकत नाहीत. आता एक इथं हे उत्तर लिहिताना तुम्ही तो ब्रिटनमधला रेफरन्स देऊ शकता. एक शहर आहे बघा, ते शहर काय झालं, बँकरप्ट म्हणून आपण घोषित केलं. कुठलं शहर होतं ते, बरोबर. का बँकरप्ट म्हणून घोषित झालं, कारण त्या शहराचं जे सगळं कॅल्क्युलेशन होतं, त्यांचं जे बजेट होतं ते कोलमडलं बघा. मग अर्बन लोकल बॉडीज ज्या आहेत, मग तिच्यामध्ये ज्या आहे महानगरपालिका वगैरे ज्या आहेत, तिथं प्रॉब्लेम्स काय येतात, का तुम्ही त्याच्याकडे फंक्शनली आणि फिनॅन्शियली डील करत नाही. मग अशा काही केसेस भारतातल्या तुम्हाला तिथं बघाव्या लागतात. काही चांगले एक्झाम्पल्स पण तुम्हाला मिळू शकतात. याचा अर्थ बघा, आता एक सगळ्यात बेसिक गोष्ट असते, हे स्टेटमेंट इथं दिलेलं आहे, द स्टेट्स इन इंडिया सीम रिलक्टंट टू द इम्पॉवर अर्बन लोकल बॉडीज बोथ फंक्शनली ॲज वेल ॲज फिनॅन्शियली कमेंट. तर हे 100% खरं असेल असं नाही. काही एक्झाम्पल असे असू शकतात की जिथं स्टेटनी अर्बन लोकल बॉडीज ॲज वेल ॲज जे आहे की जी काही पंचायत राज सिस्टीम आहे तिला इम्पॉवर पण केलेलं असू शकतं.
मग तुम्हाला हे माहीत पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्या स्टेटमेंटला डील करणार, हा बेसिक आहे बघा. ओके, म्हणजे कुठलं स्टेटमेंट UPSC देते याचा अर्थ ते 100% खरं आहे असं असेलच असं नाही. ते प्रॉपरली वाचायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, त्याच्यानुसार ते डील झालं पाहिजे किंवा तो बॅलन्स उत्तर लिहिताना आपल्याला साधता आला पाहिजे. ओके, सो हा सगळा जो मुद्दा आहे तुम्हाला कुठल्या सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आलेला आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ते जे आहे सिलेबसमध्ये बघा तिथे. देन compare and contrast the British and Indian approaches to parliamentary sovereignty. In 2022 यांनी एक प्रश्न जे आहे तर ह्या केसमध्ये जे आहे सिम्पली यांनी काय विचारलेलं आहे, कंपॅरिझन बिटवीन पार्लमेंटरी सोव्हरेनिटी जे आहे तर त्याच्यामध्ये जे आहे बघा इंडिया आणि ब्रिटन. इन 2022 दे वर आस्क अबाउट द फ्रान्स, है ना, कशाबद्दल विचारलं होतं, इलेक्शन्सबद्दलचा प्रश्न होता बघा. आणि इथं एक्सपेक्टेड काय आहे, आपल्याला एक्सपेक्टेड आहे की येत्या काळामध्ये इथं जसं ब्रिटन आणि इंडिया यांनी विचारलं पार्लमेंटरी सोव्हरेनिटी, द सेम वे दे कॅन आस्क अबाउट US अँड इंडिया कशाच्या बाबतीमध्ये, प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स, कारण ते आता होणार आहेत. सो नेक्स्ट इयर करता एक्सपेक्टेड काय असणार आहे ते आपल्याला काढता आलं पाहिजे. आणि कंपॅरिझन बिटवीन द कंट्रीज तिथं दिलं सिलेबसमध्ये, वेगवेगळ्या देशांमधलं संविधान, त्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत, कशा पद्धतीने काम होतं हे तुम्हाला विचारलं जातं. बरोबर, त्याच्यामधून हा प्रश्न आला पार्लमेंटरी सोव्हरेनिटी जे आहे. बरं, याचं एक्सप्लेनेशन आहे का तर बुकमध्ये हे दिलेलं आहे, तसं बघायला गेलं तर बेसिकमधून तुम्ही याला डील करू शकता. ओके, देन आता हा कसा आहे ना, हा स्टॅटिक प्रश्न झाला, म्हणजे रुटीन याच्यातून जो आहे तो डील करता येतो आपल्याला, असा हा प्रश्न आहे. देन डिस्कस द रोल ऑफ प्रेसिडिंग ऑफिसर्स. बघा, एक्सपेक्टेड प्रश्नांमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कालच हा विषय आपला झाला होता है ना 2022 मध्ये. इन 2022 दे हॅव आस्क अबाउट द, कुणाबद्दल प्रश्न विचारला होता, राज्यसभा स्पीकरनं विचारलं होतं, प्रेसिडेंट है ना, व्हाईस प्रेसिडेंट राज्यसभा जे आहे असा तो प्रश्न होता. इथं जे आहे बघा, इकडं जर तुम्ही बघितलं, डिस्कस द रोल ऑफ प्रेसिडिंग ऑफिसर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर, सांगितलं होतं का हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. हे आज नाही, जेव्हा जेव्हा ते डिबेट झालेले आहेत, राहुल नार्वेकरांचा जो काही मुद्दा आहे बघा आजच्या डेटमध्ये, ही इज अ स्पीकर इन केस ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे आहे, स्टेट लेजिस्लेचर. बरं, फक्त राहुल नार्वेकर आता स्पीकर आहेत, हा मुद्दा महाराष्ट्राच्या बाबत. हे तुम्हाला कर्नाटकमध्ये पण बघायला मिळतं. कर्नाटकमध्ये पण हे मोठ्या प्रमाणावर झालं होतं की MLAsनी रिझाईन करणं, दुसऱ्या पार्टीमध्ये जाणं. ते ज्यावेळेस रिझाईन करतात त्यावेळेस हे डिस्क्रिशन जे असतं स्पीकरकडे आहे की स्पीकरला जर असं वाटलं की यांनी दबावामध्ये दिलेलं आहे हे सगळं रेजिग्नेशन, तर तो ॲक्सेप्ट नाही करणार. मग ते पण मुद्दे जे आहेत ते कोर्टात गेलेले आहेत. सो रोल ऑफ स्पीकर इथं मॅटर करतो. आणि रोल ऑफ स्पीकर तुम्हाला टिपिकली त्यांनी कशाचा विचारलेला आहे, स्टेट लेजिस्लेचर. आणि द बेस्ट एक्झाम्पल इज महाराष्ट्र स्टेट लेजिस्लेचर, त्याच्यावर तुम्ही डील करू शकता. रोल ऑफ प्रेसिडिंग ऑफिसर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर इन मेंटेनिंग ऑर्डर अँड impartiality in conducting legislative work in facilitating best democratic practices. Impartiality म्हणजे काय, कसल्याही पद्धतीचा भेदभाव हा स्पीकरनी करता कामा नाही. मग इतके इम्पार्शियल स्पीकर आपल्याला जे आहे मिळालेले आहेत का, काम कसं चालतं आजच्या डेटमध्ये. मग ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट, आता बघा सुप्रीम कोर्टाने हे स्टेटमेंट आत्ता दिलेलं आहे की आम्ही तुमची डिग्निटी जी आहे ती मेंटेन केली, सो तुम्ही पण सुप्रीम कोर्टाचा जो आहे आदर केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे जे आहे सरन्यायाधीश त्यांचं स्टेटमेंट आहे आता 2 दिवसापूर्वी आहे. सो स्पीकरचं काम आहे की त्यांनी इम्पार्शियल असलं पाहिजे. आणि इम्पार्शियल असलं स्पीकर तर काय होऊ शकतं, डेमोक्रॅटिक प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर बेस्ट वेनी फॅसिलिटेट होऊ शकतं. आपली जी लोकशाही आहे त्याला पूरक गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकतात. पण जर बेसिक स्पीकरच जे आहे पार्शियल असेल तर मग गोष्टी वर्क होतील का, नाही होणार. सोमनाथ चटर्जी जे होते बघा, त्यांचं जे आहे केस स्टडी तुम्ही इथं बघितली पाहिजे की स्पीकर कसा असला पाहिजे. मग आता इथं तुम्हाला जे आहे रोल ऑफ प्रेसिडिंग ऑफिसर प्रॉपरली बघितला पाहिजे. त्यातल्या त्यात जे आहे डिस्क्रिशनरी पॉवर्स कुठल्या कुठल्या आहेत त्यांच्याकडं, त्या कशा डील होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रेसिडिंग ऑफिसर जे असतात बघा ते ठरवतील कुठल्या गोष्टी ज्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं बिल मनी बिल आहे किंवा नाही हे कोण ठरवतं, बरोबर. म्हणजे मूळ तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे की या प्रोसेसमध्ये प्रेसिडिंग ऑफिसरचा जो क्रुशियल रोल तो कुठं कुठं येतो. एखाद्याला डिस्क्वालिफाय करायचा आहे तर तो निर्णय कोण घेतं, म्हणजे जे आहे तिकडं दिलेलं आहे आपल्याला
52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट, 52वी घटनादुरुस्ती. काय सांगते 52वी घटनादुरुस्ती? पक्षांतरबंदी जे आहे, अँटी डिफेक्शन, निर्णय कोण घेणार आहे? स्पीकर. मग स्पीकरनी तो प्रॉपरली घेतला पाहिजे का? इम्पार्शियल पद्धतीने घेतला पाहिजे का? जर स्पीकर स्वतःच्या पॉलिटिकल पार्टीचा अजेंडा घेऊन येत असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. मग हे ॲनालिसिस तिथं आलं पाहिजे, या केसेस तिथं आल्या पाहिजेत की ज्या वेळेस कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आता बघा कॉन्स्टिट्यूशन जे काही आपलं आहे तिच्यामध्ये जे संविधानकर्ते होते त्यांनी ह्या गोष्टी किंवा त्या फ्लेक्झिबिलिटी का दिली आपल्याला? उद्या जर त्यांनी म्हटलं असतं की 1 महिन्यात 2 महिन्यात तुम्ही निर्णय घ्या, ते तरतूद तिथं टाकली असती आणि तर ती केस खूपच किचकट आहे बाबा, त्या केसमध्ये ज्या आहेत गोष्टी वर्क नाही आल्या, प्रॉपरली डील नाही झाल्या, त्यांनी तुम्हाला दिलं की तुम्ही तुमची सद्सद्विवेक बुद्धी वापरून ज्या आहे त्या गोष्टी करा. प्रत्येक गोष्ट त्यांनी तशी लिहिणं अपेक्षित ठेवलं नाही. त्यांना वाटलं की चला ही लोकं फार जबाबदारीने या गोष्टी करणार आहेत. तुम्हाला सुप्रीम कोर्टाने इथं सांगायची गरज अपेक्षित नाही आहे. म्हणून जे आहे रोल ऑफ स्पीकर जो असतो तो प्रॉपरली तुम्हाला अभ्यासायचा आहे. बरं, हे रोल ऑफ स्पीकर न्यूजमध्ये आहे का? आहे. प्रश्न इथं विचारलेला आहे. UPSCची जी मेन्स आहे ती मेन्स खूप प्रिडिक्टेबल आहे बघा. हे सगळे जे आहे ना याच्यातले प्रिडिक्शन्स फार क्लिअर आहेत. GS1, GS2, GS3, GS4 मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. हा तिच्यातला महत्त्वाचा कन्सर्न आहे बघा. देन द क्रुशियल आस्पेक्ट ऑफ डेव्हलपमेंट प्रोसेस हॅज बीन इनॲडव्होकेट अटेन्शन पेड टू द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया. बघा आता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा एक मुद्दा याच्यामध्ये आहे. आपण याच्यावर केलेला आहे बघा डील, बरोबर. ह्युमन रिसोर्सेस जे आहे आपण डिस्कस केलं होतं सिलेबस बघताना जे आहे. आता क्रुशियल आस्पेक्ट ऑफ डेव्हलपमेंट प्रोसेस हॅज बीन इनॲडव्होकेट अटेन्शन पेड टू द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. सगळ्यात महत्त्वाची संपत्ती कुठल्याही देशाची जर कोणी असेल तर ती त्याचे नागरिक आहेत. बरं, ते नागरिक कसे असले पाहिजे? ते सजग नागरिक असले पाहिजेत. मग ते नागरिक जे आहेत की त्याला आपण मानव संसाधन कधी म्हणू? मानव संसाधन 2 गोष्टी आहेत बघा. ह्युमन रिसोर्स, तो रिसोर्स कधी असणार आहे? ज्या वेळेस तो प्रॉपरली त्याचं एज्युकेशन आहे, प्रॉपरली त्याला हेल्थ आहे ना, प्रॉपरली जे आहे तो इन्कम कमवतो. याचा अर्थ काय? तो काम करतो, म्हणजे त्याच्याकडे स्किल आहे, त्या स्किलचा तो वापर करतो आहे. ह्या बेसिक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समधल्या ह्या 3 बेसिक गोष्टी जरी तुम्ही डील केल्या तर तिच्या आधारे तुम्ही जे आहे ते बघू शकता. आणि आपण काय करतो आहे की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कुठंतरी बाजूला पडलेली आहे आणि बाकीच्या गोष्टी डील होत आहेत. आपल्याला असा नागरिक पाहिजे. आपण स्किलवर काम करतोय बघा सध्याच्या ते स्किल इंडिया. वाय? कारण तो मी दाखवला तुम्हाला जे आहे की फॉर एक्झाम्पल ब्रिटन असेल, US असेल, साऊथ कोरिया असेल, मोर दॅन 80% त्यांचे जे नागरिक आहेत ते कसे आहेत? स्किल्ड आहेत बघा. ओके, ते नागरिक कसे आहेत? स्किल्ड आहेत, बरोबर. आणि या प्रोसेसमध्ये जे आहे की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट तर ती जी आहे कधी डील होऊ शकते? आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता विश्वकर्मा स्कीम जी आहे. विश्वकर्मा स्कीममध्ये त्यांनी काय सांगितलं? आम्ही बेसिक जे आहे ट्रेनिंग देऊ ॲज वेल ॲज ॲडव्हान्स ट्रेनिंग देऊ, है ना. 2 प्रकारे त्यांनी डील करून दिलेलं आहे. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला जर डेव्हलप करायचे असतील स्किल तर त्याच्यासाठी आमच्याकडे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, सो दॅट त्या ट्रेनिंगमधून तुम्ही अजून स्वतःला जे आहे फाईन बनवू शकता. द सेकंड वन इज सजेस्ट द मेजर दॅट कॅन ॲड्रेस दिस इन ॲडव्होकेसी. मग आता याच्यामध्ये जे आहे तुम्हाला तुमचं ह्युमन रिसोर्स कसं डेव्हलप करायचं आहे याच्यासाठी तुम्ही काही सजेशन्स द्या. काय काय कशा पद्धतीने करणार बरं? सांगा पटापट, क्विकली सांगा बरं. काय करायचं आपण? आपलं ह्युमन डेव्हलपमेंट जे आहे तर ती थांबता कामा नये, ती पळाली पाहिजे बघा. बोला बरं पटापट. हां चला. ओके, शिवप्रसादनी सांगितलं की स्कीम्स आणल्या पाहिजेत, काही इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, हा ना. स्कीम आणल्या पाहिजेत बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पाहिजे मार्क्स. मार्क्स कधी मिळू शकतात? ज्यावेळेस तुम्ही खूप प्रॉपरली त्याला डील करणार. तुम्ही स्कीम्स घेऊन आलात, स्कीम्स घेऊन आल्याने काय होणार आहे ना आपलं? त्या इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. स्कीम 4 कमी आल्या तर चालतील, पण ज्या आहेत त्यांचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याकडे एक्झाम्पल्स पाहिजे. कुठले कुठले एक्झाम्पल्स तुम्ही तिथं देऊ शकता? ओके, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, आजीविका, मग त्याच्यानंतर जे आहे दीनदयाल उपाध्याय जे आहे ना, स्किलसाठीचे कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत त्या कसं काम करत आहेत, बरोबर. नरेगाची केस स्टडी तुम्ही घेऊ शकता की नरेगा इज फॉर अनस्किल्ड पीपल. नरेगा ही योजना कुणासाठी आहे? अनस्किल्ड पीपलसाठी आहे बघा. इकडं जे आहे ऑनलाईनमध्ये सौरभनी सांगितलं की एज्युकेशन अँड स्किल, त्याच्यानंतर SS नी सांगितलं बघा स्किल ट्रेनिंग प्रोग्राम्स जे आहेत. म्हणजे साधी गोष्ट आहे बघा, एखादं स्किल जर तुमच्याकडे असेल, एखादी व्यक्ती जी आहे साधं जे आहे बघा कुठलंही रिपेरिंगचं काम करते, है ना,
गॅस रिपेरिंग करून देणार आहे, मोबाईल रिपेरिंग करून देणार आहे, तर ती व्यक्ती स्वतःसाठी काहीतरी रोजगार कमवू शकते आणि त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने स्वतःचा जर बिझनेस एक्सपांड करायचा म्हटलं तर 4 लोकांना रोजगार पण देऊ शकते. सो व्हॉट वी वॉन्ट अ स्किल्ड मॅनपॉवर. सो तो कन्सर्न याच्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि जगामध्ये कुठेही जे आहे जे स्किल्ड मॅनपॉवर असते त्याला किंमत आहे बघा. सो ते जे आहे स्किल आपण दिलं पाहिजे, त्याच्यासाठीच्या योजना ज्या आहेत त्या तुम्ही डील केल्या पाहिजेत. देन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये फोकस आहे का स्किलवर? वोकेशनल एज्युकेशन जे आहे की तुम्ही लहानपणापासून जे आहे त्यांना शिकवताना अशा काही गोष्टी शिकवा जेणेकरून जे आहे की ती मॅनपॉवर तशी ग्रो होत जाईल बघा. स्कूल लाईफपासून तुम्ही काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. जसं फॉर एक्झाम्पल आम्ही नवोदय विद्यालयामध्ये होतो तर आम्हाला जे आहे SUPW हा सब्जेक्ट होता बघा, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क. ओके, SUPW. या SUPWच्या लेक्चर्सला आम्ही काय करायचो तर आमच्या इथं शेती होती, शेती केलेली होती. मग तिच्यामध्ये जे आहे वांगी, टमाटो, भेंडी असलं जे आहे त्याची लागवड करा, ते मोठे झाले त्याची है ना भेंडी वगैरे काढून ती मेसला पोचवा. त्याच्यानंतर खडू बनवणं जे आहे, कारण खडू आता हे डिजिटल बोर्ड आता आलेलं आहे, तर आधी काय होतं खडूचाच कार्यक्रम होता बघा. सो शाळेमध्ये खडू वापरले जायचे, ते खडू आम्ही बनवायचो, ते साच्यामध्ये टाकून सगळं मिक्स करून जे आहे तेच खडू आमच्या स्कूलमध्ये वापरले जायचे. उकास म्हणून सर होते आमचे आणि त्यांनी ह्या खूप गोष्टी खूप प्रॉपरली डेव्हलप केल्या होत्या. म्हणजे आता जर हे शिकलेली एखादा स्टुडंट आहे तो स्वतःच खडू बनवून विकू शकतो. साचा आणणं आणि रॉ मटेरियल आणायचं काम आहे त्याचं, तेवढं तो करू शकतो. किंवा अजून तिथं जर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकवल्या तर त्या वर्क होऊ शकतात बघा. स्किल इंडिया जे आहे तिच्यामध्ये तुम्ही कसं वर्क करू शकता, तुम्ही स्कूल लेवलपासून त्याला डील केलं पाहिजे बघा. जे काय तुमचं एज्युकेशन आहे त्या एज्युकेशनला प्रायमरी लेवलपासून डील करणं तर ते फार महत्त्वाचं असतं बघा. ओके, आता तुम्ही बघा बऱ्याचशा ज्या बिझनेस ओरिएंटेड फॅमिलीज असतात ना, त्या फॅमिलीतल्या मुलांना काय केलं जातं, लहानपणापासून दुकानावर घेऊन जातात, त्या गल्ल्यावर बसवतात तिथं. कशासाठी? त्याला कळलं पाहिजे की पैसा कसा येतो, पैसा कसा जातो, कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, काय करायचं, ऑब्झर्वेशन, मॅनपॉवर कशी हँडल करायची दुकानातली, आपले वडील, आपले काका, आजोबा कसे हँडल करतात ह्या लोकांना, ते लहानपणापासून ते बघत जातं. ते बरोबर जाऊन बरोबर पुढं जे आहे काम करायला सुरुवात करतो. ते दुसरी पिढी, तिसरी पिढी, असे कितीतरी केस स्टडीज आहेत. सो बेसिकली जे आहे स्किल जे आहे ते फक्त रुटीन तुम्हाला जे आहे तिच्यातून येणार नाही आहे, ते तुमच्या रोल ऑफ फॅमिली, तो पण एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की फक्त तुम्ही जे आहे थेरॉटिकल डील करू नका, प्रॅक्टिकल आस्पेक्ट पण त्याचा तुम्ही बघितला पाहिजे. सो तो एक फार महत्त्वाचा कन्सर्न आहे बघा. सो हां गुड. जेलमधले जे कैदी आहेत बघा, जेलमधल्या कैद्यांच्या केस स्टडीज तुम्हाला खूप चांगल्या बघायला मिळतात. आता पुणे येरवाडा जेलला जरी तुम्ही व्हिजिट केलं तर पुणे येरवाडा जेलच्या बाहेर जे आहे एक आउटलेट आहे, त्या आउटलेटमध्ये कैद्यांनी बनवलेल्या वस्तू विकल्या जातात बरोबर. काही जेल्स असे आहेत की तिथले जे कैदी आहेत त्यांची वर्षानुवर्ष हॉटेल्स वगैरे पण चालवले जातात. मग ज्या कैद्यांचं जे आहे आचरण चांगलं असतं, जे कोणालाही इजा पोचवत नाही, चांगल्या पद्धतीने राहतात, मग तेच ते सांभाळत जातात वर्षानुवर्ष. ते पण आहे बघा, तुम्हाला कितीतरी जे आहे यूट्यूबवर त्याच्या संबंधीच्या डॉक्युमेंटरीज पण मिळतील. ओके, सो ह्युमन रिसोर्स जे आहे तर ही एक केस स्टडी जी आहे चैतन्यनी सांगितली तशी तुम्ही तिच्यामध्ये डील करू शकता. सो तो एक कन्सर्न आहे बघा. ओके, डिस्कस द रोल ऑफ कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया इन कंटेनिंग द अब्यूज ऑफ डॉमिनंट पोजिशन बाय द मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन इन इंडिया, रेफर टू द रिसेंट डिसिजन्स. जे आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया न्यूजमध्ये आलं होतं का? आलेलं आहे, सर्च करा कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. जे आहे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं याचं काम काय असतं. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे मार्केटमधली कॉम्पिटिशन जिवंत ठेवणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मोठमोठे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत हे सुरुवातीला बिग बिलियन डे वगैरे असले प्रकार करायचे बघा. 1 रुपयात हे, 1 रुपयात ते, असल्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत. तिच्यामुळे काय होतं, ह्या मल्टीनॅशनल कंपन्यांकडे मरणाचं फंडिंग असतं आणि ते फंडिंग असल्यामुळे हे काय करतात, मार्केटला मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करतात. सो या मार्केटला मॅन्युप्युलेशन जे आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे की ह्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत सगळं डोमेस्टिक मार्केट जे आहे तर ते खराब करायचा प्रयत्न करतात. साधी गोष्ट आहे, तुम्हाला जर खूप स्वस्तामध्ये एखादी गोष्ट ऑनलाईन मिळते तर मग तुम्ही जे आहे जाऊन जे आहे रेग्युलर मार्केटमधून ती खरेदी कराल का? 50% ऑफ. आता याच्यामध्ये पण जे आहे की कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचं काम असतं की तुम्ही काय करायचं, कुणाला एकाला डॉमिनन्स तिच्यामध्ये देता कामा नाही की एकाचीच सगळी मक्तेदारी झाली बघा. जसं आपण इन केस ऑफ ब्युरोक्रेसी बघतो आहे ना, करप्शन, मोनोपोली प्लस डिस्क्रिशन मायनस अकाउंटेबिलिटी. ती जी मोनोपोली असते म्हणजे सिम्पल आहे, मी मागे एक्झाम्पल दिलं होतं की फक्त स्पॉटलाईट अकॅडमी, बाकी कुठलीच नाही. मग काय
द्या मग सातबारा नावावर करून मग शिकवू आपण. मूळ जे आहे की कुणाचीही मक्तेदारी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर असली तर ती कॉमन मॅनसाठी प्रॉब्लेमॅटिक ठरते आणि त्याच्यासाठी या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचा मुद्दा. आणि ज्यावेळेस ती कॉम्पिटिशन जिवंत असणार आहे त्यावेळेस क्वालिटी पण इम्प्रोवाईज होत जाते. प्रत्येकजण क्वालिटीच्या बाबतीमध्ये काम करत जातो. सो तो मुद्दा तिथं आहे की कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. ओके, मग त्याचा रोल काय आहे. मल्टीनॅशनल कंपनींच्या बाबतीमध्ये आता काय काय डिसिजन्स जे आहेत तर ते घेतलेले आहेत. सो त्या गोष्टी तुम्हाला डील करणं गरजेचं आहे. सो कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते वारंवार न्यूजमध्ये आहे. मूळ जे आहे की या कंपन्यांनी जर असं केलं तर कायमस्वरूपी आपलं जे आहे डोमेस्टिक मार्केट स्पॉईल होऊ शकतं आणि मग नंतर ते उभं राहू शकत नाही. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कितीतरी केस स्टडीज तुम्ही बघू शकता. आता पुस्तकांची कितीतरी दुकानं बंद पडली. आता याच्यामध्ये फक्त काय मल्टीनॅशनलचा रोल आहे असं नाही. पुस्तकांची दुकानं बंद पडण्याची कारणं बरीच आहे. कल्चरल रिझन्स वेअर देअर की लोक पुस्तकं वाचतच नाही. दुसरा कन्सर्न असा आहे की डुप्लिकेशन ऑफ बुक्स मोठ्या प्रमाणावर होतं आहे आजच्या डेटमध्ये. किंवा हे ऑनलाईन पण जे आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी, थर्ड कॉपी असं जे तुम्ही काही बघता बघा ते काय असतं डुप्लिकेशन. म्हणजे प्रत्येक गोष्ट ब्रँडेड मिळेलच असं नाही. ती तशी दिसते पण ती नसते. ती जी आहे त्याची कॉपी असते. डुप्लिकेशन पण आहे. सो प्रॉपरली त्या गोष्टी क्वालिटी पण मेंटेन झाली पाहिजे ॲज वेल ॲज जे आहे तिथं गोष्टी प्रॉपरली डील झाल्या पाहिजे. हा कन्सर्न तिच्यामध्ये आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचा रोल जो आहे. आता तुम्ही जर तसं बघितलं तर प्रिलिम्सवर याच्यावर तुम्हाला खूप काही प्रश्न कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियावर नाही मिळणार. पण त्याचा रोल आजच्या डेटमध्ये या मार्केटमध्ये फार महत्त्वाचा आहे. तो तिकडून जे आहेत म्हणून हे डिबेट्स हे तुम्ही प्रॉपरली बघितले पाहिजे. मी तुम्हाला काल एक सांगितलं होतं बिग पिक्चर जे आहे. कोणी कोणी बघितलं बरं बिग पिक्चर. एकांतरी बघितलं का तुमच्या. काल सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही बघितलं पाहिजे बिग पिक्चर जे आहे ते. हां ना. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षेचा जो आहे UPSCचा स्वतःचा एक स्पीड आहे. तो जर तुम्ही मॅच नाही केला तर मग त्याची किंमत तुम्हाला उद्या मोजावी लागू शकते. जर तुम्हाला काल सांगितलं आहे ना तर तुम्ही किमान ते बघितलं पाहिजे की अरे हे काय प्रकरण आहे. तिथून तुम्हाला कळतात की चांगले इश्यूज कुठले आहे, डिस्कशन्स कुठले चांगले आहे. ऑल इंडिया रेडिओ जे आहे ना, ऑल इंडिया रेडिओवर 9:15 वाजता जे आहे रात्री स्पॉटलाईट नावाचा प्रोग्राम असतो बघा. आता इकडं राहुलनी पाहिलं बघा विमेन एम्पॉवरमेंटच्या टॉपिकचं त्यांनी बिग पिक्चर जे आहे तर ते राहुलनी बघितलेलं आहे. ह्या गोष्टी तुम्ही क्विकली डील केल्या पाहिजे. आता इथं पण ऑल इंडिया रेडिओवर संध्याकाळी रात्री जे आहे 9:15 जे आहे स्पॉटलाईट नावाचा प्रोग्राम आहे. 15 मिनिटाचं डिस्कशन आहे. 15 मिनिटाचं डिस्कशन तुम्ही ऐका. फ्रुटफुल डिस्कशन्स ते असतात. वेगवेगळ्या इश्यूजवर असतात. तिथूनच तुम्हाला ग्रो करता येतं बघा. तुमचे जे सगळे डाउट्स आहेत तिच्यातले पॉझिटिव्ह काय आहेत, निगेटिव्ह कुठल्याही मुद्द्याला ते त्या पद्धतीने डील करतात. दॅट्स वाय बिग पिक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते तुम्ही बघितलं पाहिजे. देन नेक्स्ट वन जे आहे ई गव्हर्नन्स. हा रुटीन प्रश्न आहे बघा. आता ई गव्हर्नन्स ॲज अ क्रिटिकल टूल फॉर गव्हर्नन्स जे आहे म्हणजे आजच्या डेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ई प्रशासन जे आहे तर ते प्रॉपरली अभ्यासायचं आहे. इट इज अ क्रिटिकल टूल फॉर गव्हर्नन्स हॅज अशर्ड इन इफेक्टिव्हनेस. आता बघा सगळ्या गोष्टी ज्या आहेत इफेक्टिव्हनेस, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी इन गव्हर्नमेंट, व्हॉट इनएड्युकेसीज हॅम्पर द इन्हान्समेंट ऑफ दिस फीचर्स. ई गव्हर्नन्स जे आहे म्हणजे काय ऑनलाईन सगळ्या गोष्टी करून देणं जे आहे, इलेक्ट्रॉनिक जे आहे बघा त्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या तर त्या केसमध्ये जे आहे काय काय होऊ शकतं. जसं आता कॉन्ट्रॅक्ट्स असतात बघा. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट सगळ्यात मोठी धांदली कशात होते याच्यातच होतं. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जे आहे मग हे जर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही ऑनलाईन रिलीज केले आपल्याला GS4 केस स्टडीज विचारल्या जातात. मग तिथं आपण हा ऑप्शन देतो की कॉन्ट्रॅक्टचे जर इश्यू असतील तर आपण काय केलं पाहिजे, आपण ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते डील केले पाहिजे की त्याचे निकष काय आहेत, कोणी कोणी अप्लाय केलं, कसं अप्लाय केलं, कोणाला कुठल्या बेसिसवर आम्ही ते दिलं, तेवढी ट्रान्सपरन्सी तुम्ही डील करा. सुरुवातीच्या काळात काय व्हायचं ना ते लिफाफा बंद सगळं राहायचं आणि त्या लिफाफा बंदमध्ये फुल जे आहे गोंधळ राहायचा. मग ई गव्हर्नन्सनी तशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. मग आता याच्यात कीवर्ड्स कुठले कुठले आहे. व्हॉट इज ई गव्हर्नन्स. सी फोकस ऑन कीवर्ड्स. आन्सर रायटिंग करताना जे आहे कीवर्ड्स तुमच्या नजरेने पकडले पाहिजेत. इथं जे आहे की व्हॉट आर द कीवर्ड्स ई गव्हर्नन्स जे आहे बेसिक आहे. देन इफेक्टिव्हनेस, देन ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी. क्विकली जे आहे एक एक ओळीमध्ये याला तुम्ही जे आहे सांगितलं पाहिजे. अकाउंटेबिलिटी म्हणजे नेमकं काय, कसं हे डील करतं. ओके. ई गव्हर्नन्सचे मॉडेल्स तुम्हाला जे आहे सांगता आले पाहिजेत. सो तुमच्याकडे जे आहे काही ई गव्हर्नन्सचे मॉडेल्स पाहिजे. गव्हर्नमेंटचे मॉडेल जे आहेत की जे डील करतात खूप प्रॉपरली. एम गव्हर्नन्स जे आहे मोबाईल गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स, एम गव्हर्नन्स जे आहे. गुड गव्हर्नन्स काय, मग गुड गव्हर्नन्समध्ये या सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे उद्या प्रश्न कुठला विचारला जाऊ शकतो, गुड गव्हर्नन्स पण विचारला जाऊ शकतो. गुड गव्हर्नन्स जे आहे मग अशी पुस्तकं लिहिली गेली. गुड गव्हर्नन्स वॉज नेव्हर ऑन इंडियाज रडार.
मग कधी गुड गव्हर्नन्स हा विचार करून आम्ही काम केलंच नाही आहे. भारतातलं जे प्रशासन आहे, गुड गव्हर्नन्स वॉज नेव्हर ऑन इंडियाज रडार, कोणाचं पुस्तक आहे बरं? सो अशी पुस्तकं पण जी आहे ब्युरोक्रॅट्सने लिहिली. मग ते गुड गव्हर्नन्स इथं पाहिजे. तुम्हाला प्रश्न गुड गव्हर्नन्सचा विचारला जाऊ शकतो. त्या गुड गव्हर्नन्ससाठी ई गव्हर्नन्स हे एक टूल आहे. मग ई गव्हर्नन्स वर्क करेलच असं नाही, मग त्याचे पण लिमिटेशन्स काही असू शकतात. ई गव्हर्नन्सचं सगळ्यात बेसिक लिमिटेशन काय आहे कोण सांगेल बरं? ई गव्हर्नन्स जे आहे त्याचं बेसिक लिमिटेशन काय आहे कोण सांगेल? काय? फेक बेनिफिशरी. ते कशातही असू शकतात. डिजिटल म्हणजे गुड, ओके, एक्सलंट. डिजिटल डिवाइड जे आहे सगळ्यांना ऑपरेट करता येतं का? सगळ्यांना बघता येतं का बरं? एखादी गोष्टीसाठी फॉर्म फिलअप करायचा आहे तर ते डील होईल का तिच्यामध्ये? है ना. म्हणजे मूळ मुद्दा जो आहे तो हिच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे जे आहे ना की ई गव्हर्नन्स नावाची जी गोष्ट आहे ती फार महत्त्वाची आहे की ई गव्हर्नन्सला तुम्हाला डील करताना तुम्हाला लिटरसी जी आहे, ओके, डिजिटल लिटरसी, ओके, हा एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये कन्सर्न आहे. डिजिटल लिटरसी, ती डिजिटल लिटरसी जी आहे ती तुम्ही डील केली पाहिजे. एकदम सिम्पल कन्सर्न आहे बघा. मग डिजिटल लिटरसीसाठी गव्हर्नमेंट काय काय करतं आहे आजच्या डेटमध्ये, तर ते वर्क होऊ शकतं. हा याच्यातला फार महत्त्वाचा कन्सर्न आहे बघा. ओके, म्हणजे तुम्हाला त्याचे जे आहे ना लिमिटेशनसुद्धा डील करता आले पाहिजेत की हे ठीक आहे. आजच्या डेटमध्ये साधी गोष्ट आहे बघा, डिजिटल इंडिया आता पण जे आहे G20मध्ये डिजिटल इंडियावर फोकस होता. आपण जे आहे आजच्या डेटमध्ये जे आहे की ऑनलाईन पेमेंट सिस्टीमसाठी काय काय इनिशिएटिव्स घेतलेले आहेत ते बघितलं आपण. मूळ जे आहे असे एक्झाम्पल्स घेऊन तुम्ही डील केलं पाहिजे. ओके, सो बेसिक कन्सर्न जे आहेत, ई गव्हर्नन्सचे नंबर ऑफ मॉड्यूल्स आपल्याकडे आहेत ते आपण डिस्कस करू. ते तुम्हाला याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित असतं बघा. सो हा एक रुटीन प्रश्न आहे तुमचा स्टॅटिक, जे सिलेबसमध्ये आहे त्याच्याशी धरून विचारलेला प्रश्न की जे आपण प्रॉपरली डिस्कस करणार आहे. सो आता या पेपरमध्ये आपण आतापर्यंत 8 प्रश्न बघितले. 8 प्रश्नामधले 2 ते 3 प्रश्न असे होते की जे तुमच्या सिलेबसच्या स्टॅटिक याला धरून चालतात. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की जेव्हा 20 प्रश्नांमधले आपण बघू किती स्टॅटिक आहेत. 250 मार्कांसाठी प्रिपेअर करताना आत्ता तुमची तयारी जी आहे तर ती किती स्टॅटिक सिलेबस जो दिला UPSCनी तो इतका प्रॉपरली डील करायचा की तिच्यामधले 20मधले 8 ते 10 प्रश्न जे आहेत तर ते आपले आज तयार असतील. राहतो प्रश्न येणारे 8 प्रश्न 10 प्रश्न जे असतील की जे करंट ओरिएंटेड असतील ते जेव्हा आपण मेन्स देणार आहे तेव्हाच्या डिबेट्सवर आपण डील करू. पण तेव्हा हे बाकीचं प्रिपेअर पाहिजे बेस. ओके, सो तो मुद्दा त्याच्यामध्ये असतो की तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये जे आहे ना ह्या टर्म्स लिहून काढायच्या. फॉर एक्झाम्पल जे आहे ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स म्हणजे काय स्वतःच्या शब्दामध्ये लिहा. XYZ म्हणजे काय, टर्म्स ज्या आहेत. तर आता समजा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड होईल, ती नोट्स तुम्ही रेफर करू शकता. पण ते मगअप करून जे आहे ते नीट वाचून समजून स्वतःच्या शब्दामध्ये एक स्वतःची नोट असली पाहिजे की प्रत्येक वर्ड जो आहे तो कसा डिफाईन मी करणार आहे, तर ते प्रॉपरली वर्क होऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो कन्सर्न आहे बघा आपला तो आहे, पुढचा प्रश्न बघूयात. 9वा प्रश्न जो आहे बघा, 9वा प्रश्न जो UPSCने विचारलेला आहे तो कुठला आहे तर व्हायरस ऑफ कॉन्फ्लिक्ट अफेक्टिंग द फंक्शनिंग ऑफ SCO. SCO बघितलं होतं का आपण, नाव घेतलं होतं याचं, शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन. ओके, व्हायरस ऑफ कॉन्फ्लिक्ट इज अफेक्टिंग द फंक्शनिंग ऑफ SCO. आता याच्यामध्ये व्हायरस ऑफ कॉन्फ्लिक्ट काय आहे, याच्यात भारत आहे, पाकिस्तान आहे, चायना आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? हा ट्रायंगल धरून जरी बघितलं तर 4 व्हायरस होणार, असेच कॉन्फ्लिक्ट आपल्याला लक्षात येतील. देन in the light of above statement point out the role of India in mitigating the problems जे आहे. ओके, हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला धरून रोल ऑफ इंडिया इन मिटिगेटिंग द प्रॉब्लेम्स जे आहे. ओके, आणि मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स कमी करण्यामध्ये भारताची भूमिका काय आहे. सो तुम्हाला कालच सांगितलं होतं, कुठलीही आंतरराष्ट्रीय संस्था तिचं बेसिक आणि भारताचा रोल त्याच्याशी. फॉर एक्झाम्पल आपण CBBमध्ये एक बघितलं होतं, एशियान प्लस इंडिया, है ना. काय नेमकं आहे ते आपल्या इथं काय करतायत, आपण काय करतो आहे, है ना. तो एक प्रश्न तुमचं तिथंच उत्तर तुमचं तयार झालं होतं. सेम वे जे आहे SCOमध्ये जे आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत. आता कसं असतं ना की जे काही खूप चांगले आर्टिकल्स असतात ते आर्टिकल आपण आपल्या करंट CBBमध्ये डिस्कस करत जातो. ते फार महत्त्वाचे असतात की तिथं तुम्हाला कळतं की इथं वादावादी काय सुरू आहे, भारत याच्यासाठी काय करतो आहे.
आता भारताने 2017मध्ये हे जॉईन केलं होतं, म्हणजे याची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत पाहिजे. 2017 पाकिस्तान आणि इंडिया दोघी जे आहेत त्याचे सदस्य झालेत. मग तिच्यामध्ये जे आहेत बाकीचे देश त्यांचे इश्यू, तिच्यामध्ये इंडियाचा रोल, SCOमध्ये भारत गेल्यानंतर काय घडलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही GS2साठी अभ्यास केला पाहिजे. आणि हाच अभ्यास प्रिलियमसाठी काय असणार आहे, SCO स्थापना कधी झाली, मेंबर कोण आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, डॅस्टिट, संपला विषय. ओके. सो तो एकदम तिच्यामध्ये बेसिक कन्सर्न तिच्यामध्ये येतो. म्हणजे ही एक इतकी प्रॉपर गोष्ट आहे की तुम्ही जर हे बघितलं तर त्या केसमध्ये तुम्हाला दुसरं काही करायची गरज पडत नाही. हा कन्सर्न लक्षात घ्या. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे, जेवढ्या काही आंतरराष्ट्रीय संस्था ज्या न्यूजमध्ये आहेत, आता ऑब्वियसली ज्या आहे ना, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या दरवर्षी अशाही न्यूजमध्ये येतात. G20 त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहेत आपल्याला येत्या काळामध्ये जे आहे की तो विचारला जाईल. G21 जे आहे आफ्रिकन युनियन. त्याच्यानंतर जे आहे की भारताचे जे काही हितसंबंध आहे, जसं लास्ट इयर त्यांनी विचारलं होतं सार्क अँड बिमस्टेक, तर तो पण एक इश्यू सुरू होता. सो तो एक फार मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की हे सगळे जे आहेत याच्या बाबतीत काय करायचं, कुठलीही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जी आहे तिच्यामध्ये इंडियाची एंट्री कधी झाली, आपण संस्थापक फाउंडिंग फादर आहोत का, संस्थापक सदस्य आहोत का, नंतर ॲड झालेलो आहे. भारत ॲड झाल्यानंतर भारताचे आणि त्या संस्थेच्या मधले कसे रिलेशन्स आहेत, भारताला तिच्यापासून फायदा काय झाला, तोटा काय झाला, काहीच नाही झालं. म्हणजे बिमस्टेक असा आहे ना, ते वर्षानुवर्ष काहीच होत नाही त्याच्यामध्ये. ओके. सो तो एक फार बेसिक तिच्यामधला मुद्दा येतो की वर्षानुवर्ष काहीच होत नाही तिच्यात. जेव्हा असं वाटतं की सार्क हे वर्क करत नाही आहे, मग बिमस्टेकला घेऊन यायचं, म्हणजे जे आहे समोरच्यावर जे आहे प्रेशर क्रिएट करा, मग त्याच्यामधून सार्क परत जे आहे मार्गाला लागतं, मग परत बिमस्टेकला सोडा, असले पण प्रकार जे आहेत तर ते घडतात. मग तो मुद्दा येतो. सो ह्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत तर त्या डील करणं गरजेचं आहे बघा. देन इंडियन डायस्पोरा जे आहे बघा, हॅज स्केल्ड न्यू हाईट्स इन वेस्ट. ओके. आपली जनता जी आहे ती वेगवेगळ्या याच्यात गेली आहे बघा. आता पॉलिटिक्समध्ये इकडं तिकडं बिझनेस. है ना. डिस्क्राईब इट्स इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल बेनिफिट्स फॉर इंडिया. आता मला सांगा बरं, भारतीय लोक जी आहेत ती लोक ज्या वेळेस इकडं जातात, है ना, वेगवेगळ्या देशांमध्ये डील करतात, पॉलिटिकल इच्यामध्ये, इकॉनॉमिकल इच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यावेळेस गोष्टी कशा वर्क होतात बरं. जर आता काल आपण सिलेबस डिस्कशनमध्ये बघितलं होतं की सिंगापूरची केस आहे बघा. आता सिंगापूरच्या याच्यामध्ये भारताला काय बेनिफिट्स होतील बरं, किंवा ब्रिटनच्या याच्यामध्ये भारताला काय बेनिफिट्स होतील की तिथं जे आहे भारतीय वंशाची व्यक्ती जी आहे तर ती आता PM आहे ना, किंवा भारताशी संबंधित व्यक्ती आहे. किंवा इकडं जर तुम्ही बघितलं सिंगापूरच्या बाबतीमध्ये तर तोही एक कन्सर्न जो आहे तो मॅटर करतो की इथं जे आहे सर्व आता भारतीय वंशाची व्यक्ती आहे. सो पॉलिटिकली इट इज ऑल अबाउट सॉफ्ट पॉवर जे आहे आपल्यासाठी नवीन जे आहे अपॉर्च्युनिटीज घेऊन येतात बघा ही लोक. इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज, इन्व्हेस्टमेंट जी आहे, सिम्पल आहे, गुगलची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये जे आहे, सुंदर पिचाई. सो हे केसेस तुम्हाला आणि एक्झाम्पल्स तुम्हाला देता आले पाहिजेत की इंडियन डायस्पोरा म्हणून न्यूजमध्ये नेहमी येतं भारतीय वंशाची व्यक्ती इथं जज झाली, भारतीय वंशाची व्यक्ती इथं हे झाली ते झाली. मग याच्यामधून आपल्याला बेनिफिट्स काय आहेत पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेला प्रश्न हवा. ओके. सो इथं बघा राहुलने पण सांगितलं सॉफ्ट पॉवर, कल्चरल एक्सचेंज जे आहे, इकॉनॉमिकल अपॉर्च्युनिटीज जे आहे, इन्व्हेस्टमेंट्स जे आहेत तर त्या तिथून डील होऊ शकतात. आणि अशा ज्या काही स्ट्रॉंग फॅमिलीज आहेत बाहेर, बिझनेस फॅमिलीज असतील, मग तिथून जे आहे आपल्याला बेनिफिट्स मिळतात, आपले रूट्स आपण चांगले ग्रो करू शकतो तिथे. मग इथं एक्झाम्पल्स आपल्याकडे पाहिजेत की फॉर एक्झाम्पल सुंदर पिचाई एक आहे, असे 4 एक्झाम्पल, कारण सुंदर पिचाई खूप कॉमन एक्झाम्पल आहे. हे सोडून असे 4 एक्झाम्पल, इंडियन डायस्पोरा, मग कुठं कोण कोण आहे आजच्या डेटमध्ये, पॉलिटिकल स्पिअरमध्ये कोण आहे, इकॉनॉमिकल इच्यामध्ये कोण आहे, कल्चरल इच्यामध्ये कोण आज काम करतं आहे, सोशल आस्पेक्टमध्ये कोण आहे. जसं फॉर एक्झाम्पल दुपारच्या कल्चरच्या करंटच्या लेक्चरमध्ये आपण एक सिम्पल गोष्ट बघितली, ती कुठली होती, ती म्हणजे काय, सिएटल नावाचं शहर आहे अमेरिकेमध्ये, तिथं काय झालं, वर्णभेदाच्या बाबतीमध्ये कास्ट ही गोष्ट त्यांनी इन्क्लूड केली. कुणामुळे इन्क्लूड केली ही, है ना, त्यांचं नाव काय होतं, क्षमा सावंत जे आहे, भारतीय वंशाची व्यक्ती आहे. सोशल स्पिअरमध्ये त्यांनी ते करून घेतलं. सो हे एक्झाम्पल्स आहेत बघा. मी जे तुम्हाला सांगतो ना की सकाळचं सेशन असतं आपलं, करंटचे सेक्शन, हे काय सगळं तिकडं जे आहे तर ते करंटमध्ये प्रिलिमसाठी विचारणार नाही. मग तो बाकीचा जो डेटा आपण बघतोय ना, तो डेटा इथं वापरायचा आहे आपल्याला. ज्यावेळेस तुम्ही असे एक्झाम्पल्स घेऊन उत्तर लिहाल
त्यावेळेस त्याला जे आहे तर ते मार्क्स येतील. बऱ्याच लोकांचं असतं की मला आन्सरमध्ये 2च मार्क दिलेले आहेत, 2.5च मार्क दिलेले आहेत. ते त्या लेवलला घेऊन जावं लागेल की तिथं ते तुम्हाला 4, 5, 6पर्यंत नेतील. बघा GSमध्ये मार्क्स मिळू शकतात का, तर मिळू शकतात, है ना, त्याच्यात काहीच वाद नाही आहे. खूप चांगले मार्क्स तुम्हाला येऊ शकतात. त्याचं रिझन हे की तिथं ते एक्झाम्पल्स तुम्ही डील केले पाहिजे. असा पेपर हल्ला की धाडकन 10-15 त्याच्या, है ना, मांडीवर इकडे तिकडे कोसळले पाहिजेत. मग त्या कळतं अरे वजनदार आहे बाबा, पटापट मार्क देऊन बाजूला ठेवूयात आपण. सो ते एक फार क्लिअर असलं पाहिजे. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे डायस्पोराच्या बाबतीमध्ये. ऑब्वियसली वर्गामध्ये आपण ह्या गोष्टी घेणारच आहे, सिलेबसमध्ये एकदम क्लिअर आहे. देन नेक्स्ट वन जे आहे, इथं पुढचा जो प्रश्न आहे बघा, भारतीय संविधानाबद्दल एक स्टेटमेंट इथं आहे. ते स्टेटमेंट आपण बघू. आता बघा हे 10 मार्काचे होते सगळे, आता जे आहे 15 मार्क्स 250 वर्ड्स. 11 पासून ते सुरू झालं. फक्त एक असेल की नेक्स्ट इयर तुम्ही पेपर लिहिताना पेपर बघितला पाहिजे की त्यांनी काही चेंजेस केलेले आहेत का, की हे 10 आणि 15 हेच मॉडेल घेऊन ते चालत आहेत. तर पहिल्या याच्यावरच इन्स्ट्रक्शनमध्ये आहे की किती ओळींमध्ये किती शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, तर ते एकदम डील होऊन जातं बघा. ओके, आता इथं जे आहे, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ लिव्हिंग इन्स्ट्रुमेंट विथ कॅपॅबिलिटीज ऑफ इनॉर्मस डायनॅमिझम. इट इज अ कॉन्स्टिट्यूशन मेड फॉर प्रोग्रेसिव्ह सोसायटी. हे जे संविधान आहे ते कशासाठी बनलेलं आहे, का प्रोग्रेसिव्ह सोसायटीसाठी बनलेलं आहे. इलुस्ट्रेट विथ अ स्पेशल रेफरन्स टू द एक्सपांडिंग हॉरिझन्स ऑफ द राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, आर्टिकल 21. प्रश्न कुठं बनला आहे, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. भारतीय संविधान जे आहे तर ऑब्वियसली एकदम जिवंत डॉक्युमेंट आहे. आपण त्याच्यामध्ये आपल्याला ती फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्ही काही चेंज करू शकता, काय करू शकता, आपण कितीतरी त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. इथे एक प्रश्न 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटबद्दल पण विचारलेला आहे. मग तुम्हाला हे सगळं स्टेटमेंट कशाच्या बाबतीत बघायचं आहे, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, आर्टिकल 21च्या बाबतीमध्ये. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीच्या बाबतीमध्ये आम्हाला हे सांगा. मग आता तुम्हाला राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी आर्टिकल 21चे डिबेट्स माहीत पाहिजे. म्हणजे प्रिलिम्समध्ये कसं असतं की प्रिलिम्समध्ये सिंपल आहे की राईट टू लाईफ पर्सनल लिबर्टी की राईट टू लाईफ कुठं सांगितलं आहे, तर इट इज ऑल अबाउट अ पर्सनल राईट, फंडामेंटल राईट्स, आणि त्याच्यामध्ये 21वा कलम तुम्ही बघा. इथं मुद्दा आहे की 21व्या कलमाचे डिबेट्स कुठल्या केसेस तिथं आहेत. मनेका गांधी केस जी आहे बघा, ब्रॉडर इंटरप्रिटेशन जे आहे, ती केस तुम्हाला माहीत पाहिजे. आणि याच्याकरता मी सांगितलं तुम्हाला स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर केसेस तिथं दिलेल्या आहेत. त्या केसेस तुम्ही बघितल्या पाहिजे. तिच्यामध्ये एक एक केस दिलेला आहेत बघा. मनेका गांधीची केस तिच्यामध्ये आहे, ती तुम्ही बघितली पाहिजे. मूळ मुद्दा जो आहे की तुम्हाला 21चे डिबेट्स घेऊन याला डील करावं लागेल की कसं कसं हे झालेलं आहे. अँड इट इज फॉर द प्रोग्रेसिव्ह सोसायटी. प्रोग्रेसिव्ह सोसायटी कीवर्ड आहे बघा हा, की प्रोग्रेसिव्ह सोसायटी काय असते नेमकी. ओके, बऱ्याचदा UPSC GS 4मध्ये एक प्रश्न विचारला होता यांनी, राईट डाऊन द प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेटेड इंडियन्स. मग प्रोग्रेसिव्ह असणं म्हणजे काय असतं, तर वेल कल्चर्ड सोसायटी आपल्याला पाहिजे. सुसंस्कृत समाज जो आहे तो आपल्याला जन्माला घालता येतो का. सो ते डिबेट्स तुम्हाला खूप प्रॉपरली, म्हणजे याच्यातला एक एक शब्द जो आहे ना तो खूप प्रॉपरली जर तुम्ही डील केला तर तिथून गोष्टी ज्या आहेत त्या खूप सोप्या होतात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याला जे आहे वर्क करू शकतो. सो मग मूळ जो मुद्दा आहे की लिव्हिंग इन्स्ट्रुमेंट जे आहे, वाय दे कॉल्ड इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज अ लिव्हिंग इन्स्ट्रुमेंट. भारतीय संविधानाला असं का म्हटलेलं आहे की एक जिवंत दस्तावेज जो आहे तो का आहे. भारत का संविधान अत्यंतिक गतिशीलता की क्षमताओं के साथ एक जीवंत यंत्र है, प्रगतिशील समाज के लिए बनाया गया एक संविधान है. का असं आहे, कारण इन फ्युचर जे काही चॅलेंजेस असतील त्या चॅलेंजेसला घेऊन किंवा ते समोर ठेवून तुम्ही संविधानामध्ये काही बदल करू शकता. हे आपल्या संविधान निर्माणकर्त्यांनी आपल्याला ती मुभा तिथं देऊन ठेवलेली आहे, कारण समाज बदलू शकतो. मग असे काही चेंजेस झालेले आहेत का आपल्या संविधानामध्ये. एखादी घटनादुरुस्ती तुम्ही सांगू शकता का की एक प्रगतिशील समाज बघून जे आहे की त्याच्यासाठी काय चेंजेस आपण केलेले आहेत. असे 1-2 एक्झाम्पल्स इथं आले पाहिजे ज्या घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत, है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रिएम्बलमध्ये जे आहे काही शब्द आपले आलेले आहेत बघा. आत्ता वाद झाला होता काल जो आहे, नवीन संविधान आपल्या नवीन संसदेमध्ये गेल्यानंतर जे आहे हातामध्ये ज्या संविधानाच्या प्रती दिल्या गेल्या, मग तिच्यामध्ये हे शब्दच नाही आहेत वगैरे वगैरे. मग नंतर सरकार म्हटलं की अरे ज्यावेळेस मूळ प्रत आहे बाबा ही संविधानाची, नंतर चेंजेस झालेली प्रत वेगळी आहे. सो कुठले शब्द आहेत ते सोशलिस्ट, सेक्युलर जे आहे. मग हे शब्द जे आहे की आपण काय ॲड केले तिच्यामध्ये.
मग मूळ मुद्दा जो आहे की तुम्हाला ह्या गोष्टी तिच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे की आपल्या संविधानामध्ये काय काय बदल झालेत, तिच्यातले 2-3 बदल तरी तुम्ही दिले पाहिजे की ते एक प्रगतिशील समाजाचं द्योतक आहे. ओके, तर तो कन्सर्न तुम्ही केला पाहिजे. किंवा साधी गोष्ट आहे बघा, डिसेंट्रलायझेशन काय आहे, पंचायत राजला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देणं है ना, हे काय आहे की ग्राउंड लेवलपासून त्या गोष्टी करणं, समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकाला जे आहे या व्यवस्थेमध्ये निर्णय घेण्याचं जे आहे सामर्थ्य कोण देतं, 73-74वी घटनादुरुस्ती देते बघा, ते काय आहे ना सगळं प्रगतिशील समाज की ओर जे आहे की त्या ग्राउंड रिॲलिटीज तुम्हाला कळायला पाहिजेत ना, की सेंटरवरून जे आहे वरतून टॉप डाऊन अप्रोच जो आहे, हा टॉप डाऊन अप्रोच प्रॉब्लेमॅटिक होतो का. मग नीती आयोग कसं काम करतं बरं, आपलं बॉटम अप अप्रोच करतं बघा. आता टॉप डाऊनमध्ये प्रॉब्लेम काय आहे ना की वरतून हे खालपर्यंत येतच नाहीत, असं वर्षानुवर्ष कळलं आपल्याला. सो नीती आयोगाने काय सुरू केलं, ग्राउंड लेवलपासूनच्या रिॲलिटीजवर काम करायला सुरुवात, बॉटम अप अप्रोच. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इथं खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कुठले तरी 1-2 एक्झाम्पल्स घेऊन हिच्यावर काम करू शकता की प्रोग्रेसिव्ह सोसायटीसाठी हे लिव्हिंग इन्स्ट्रुमेंट कसं आहे, कशा पद्धतीने हिच्यामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत, आणि विथ स्पेशल रेफरन्स टू एक्सपांडिंग हॉरिझन्स ऑफ द राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ओके, व्यक्तिगत स्तरावर जे आहे, मग याच्या 2 केसेस तिच्यामध्ये आहेत, त्या तर तिथं आल्याच पाहिजे बघा. एक मी तुम्हाला सांगितली है ना, दुसरी केस कुठली आहे बरं, कोण सांगेल मला. एक गोपालन वगैरे असं काही आहे का, किंवा अजून दुसरी कुठली केस आहे है ना. तुम्हाला जे आहे आर्टिकल 21 मध्ये कुठल्या केसेस. आता बघा तुमचं काम काय आहे, तुमच्याकडे जे आहे ना की एक मूळ संविधान तुम्ही वाचलं पाहिजे. आता उद्यापासून आपण जे आहे प्रॉपर लेक्चर सुरू होतील आपले, तिथं मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. पण तुमच्या एंडनी काय आहे ना की तुमच्याकडे एक बेसिक बुक पाहिजे. लक्ष्मीकांत तुम्ही वापरू शकता किंवा अदर दॅन जे आहे दुसरं कुठलं बुक असेल, तुम्ही जे आहे ना तर ते बेसिक रीडिंग तुमचं जे आहे तुमच्या लेवलला जस्ट सुरू करा. आपले जे आहेत प्रिलिमचे लेक्चर जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने होतील. तर कंप्लीट कोर पॉलिटी प्रिलिम्समध्ये आपण शिकणार आहे. GS2 मध्ये जिथं जिथं ज्या गोष्टीचा रेफरन्स आहे तेवढ्यावर मी फोकस करून ते समजून सांगेल तुम्हाला, बरोबर. कारण खूप बारीक फॅक्च्युअल डिटेल्स ते इकडे आपल्याला तेवढेसे वर्क होत नाहीत. पण तुमच्या लेवलला जस्ट तुम्ही रीडिंग सुरू केलं पाहिजे. आयदर तुम्ही जे आहे कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क नावाचं NCERT जे आहे ते जरी वाचायला घेतलं तरी आपल्याला चालणार आहे बघा. कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क हे NCERT जे आहे 10 चॅप्टर्स आहेत तिच्यामध्ये, ते जरी तुम्ही वाचलेत तरी जे आहे आपली प्रोसेस जी आहे ती स्पीडअप होऊन जाईल बघा. ओके, सो इथं जे आहे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीचे डिबेट जे आहेत तर ते आपण बघूयात. देन नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे इथं जे आहे बघा, एक्सप्लेन द कॉन्स्टिट्यूशनल पर्स्पेक्टिव्ह ऑफ जेंडर जस्टिस विथ द हेल्प ऑफ रिलिव्हंट कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स अँड केस लॉज. जेंडर जस्टिस. ओके, आता जेंडर जे आहे त्याच्यावर पण काल आपण बोललो होतो. जेंडर, व्हॉट इज जेंडर. सेक्स इज नॅचरल, जेंडर इज कन्स्ट्रक्टेड. लिंग आणि लिंगभाव याच्यामध्ये काय नेमका फरक आहे तो सांगणं जे आहे. जेंडर जस्टिस जे आहे, मग जेंडर जस्टिसच्या बाबतीमध्ये जे आहे आपलं संविधान आपल्याला काय सांगतं. सायमल्टेनियसली जे आहे सुप्रीम कोर्टाने काही याच्यामध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहेत का. त्याचबरोबर जे आहे म्हणजे ज्युडिशरीचा आस्पेक्ट याच्यामध्ये काय असतो, त्याच्याबरोबर जे आहे की जेंडर रिलेटेड काही गोष्टी ज्या आहेत, जसं फॉर एक्झाम्पल एक हॉस्पिटलचा रेफरन्स आपण बघितला होता 2 दिवसापूर्वी न्यूजमध्ये. एका हॉस्पिटलमध्ये काय सुरू झालं, जेंडर, थर्ड जेंडरसाठीची OPD पहिली भारतामधली सुरू केली, बरोबर. सो मूळ जे आहे की जेंडर म्हटल्यानंतर आता बघा बऱ्याचदा असं होतं की फक्त महिलांबद्दल बोललं जातं. वेन इट इज ऑल अबाउट अ जेंडर, मेल फिमेल थर्ड जेंडर, त्यांच्याबद्दल पण तुम्ही बोललं पाहिजे. बऱ्याच बुक्समध्ये ते नसतं, पण ते जर आहे की दर्जा दिलेला आहे प्रॉपर जेंडरचा तर तुम्ही त्यांच्याबद्दलसुद्धा बोलणं अपेक्षित आहे. आणि त्या प्रोव्हिजन्स पण इथं आल्या पाहिजे त्या काळामध्ये कॉन्स्टिट्यूशनल याच्यामधून, तर ते बघणं. आता अख्खं CBBचं लेक्चर महिलांसाठी आपण घेतलं होतं, आठवतं का तुम्हाला. अख्खं CBBचं लेक्चर जे आहे महिलांसाठीचे प्रोव्हिजन्स काय आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये, काय काय इश्यू तिच्यामध्ये होतात. जसं फॉर एक्झाम्पल जे आहे जेंडर बजेट आपण घेऊन येतो बघा, आहे का जेंडर बजेटचं प्रोव्हिजन आहे का. व्हॉट इज जेंडर बजेट. महिलांसाठी काही हा ना वेगळ्या बाबी तिच्यामध्ये ज्या आहे तर त्या मांडलेल्या असतात. म्हणजे जेंडरला फोकस करून काहीतरी समोर घेऊन येणं. जसं आय थिंक एक प्रश्न सकाळच्या सेशनमध्ये कोणीतरी विचारला होता की आर्टिकल 15 आहे, मग रिझर्वेशन कसं. तर त्याला जे अपवाद आहेत ना तिथं
महिलांसाठी, लहान मुलांसाठी है ना वेगळे प्रोव्हिजन्स आहेत ते होऊ शकतात का? इट इज ऑल अबाउट अ जेंडर जस्टिस है ना. मग आता याच्यामध्ये DPSP मध्ये काही गोष्टी आहेत का बरं? है ना, DPSP मध्ये काही गोष्टी आहेत का? आर्टिकल 39 जे आहे बरोबर. सो आर्टिकल 39 तुम्हाला काय सांगतं? इक्वल पेमेंटचा रेफरन्स तिच्यामध्ये आहे. ओके गुड. अजून काय बरं तिच्यामध्ये काय आहे? मॅटर्नल रिलीफ जे आहे. ओके म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जे आहे त्या गोष्टी ज्या आहेत. मग जेंडर जस्टिस संबंधीचे मुद्दे जे आहेत कुठं कुठं तिच्यात येतात? एक्सप्लेन द कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह विथ द हेल्प ऑफ रिलिव्हंट कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स अँड क्लेस लॉज. म्हणजे जे आहे ते ऑलरेडी आपण जे आहे CBBचं एक सेशन कम्प्लिटली तिच्यावर घेतलं होतं. त्याचं रिझन काय होतं? मणिपूरमध्ये जे काही इश्यू झाले होते मी तुम्हाला सांगितलं होतं की महिलांवर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. तुमच्यासमोर प्रश्न आहे बघा. म्हणजे ह्या पेपरमध्ये आपण जर खूप प्रॉपरली ॲनालिसिस केलं करंटचं तर तिच्यातून आपल्याला खूप प्रॉपरली गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करता येतात. आणि हाच तिच्यामधला एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. ओके कारण काय आहे ना की तुम्ही जर डिबेट्स लक्षात घेतले आणि सिलेबस लक्षात घेतलं म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. जेंडर हा शब्द तुमच्या सिलेबसमध्ये आहे का? तर आहे. सो सिलेबसमधल्या ज्या बाबी असतील आणि ॲज वेल ॲज जे करंट इश्यूज आहेत मग ते करंट इश्यूज, मग जेंडर जस्टिस आणि त्याच्याशी रिलेटेड बाबी, मग पुरुषांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत का? मॅटर्नल रिलीफ एकीकडं आहे, मग ती जबाबदारी बाळाची फक्त आईची आहे का? मग पुरुषांसाठी पण ते रिलीफ असलं पाहिजे का तिथं? मग त्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ते प्रोव्हिजन्स झालेले आहेत, याच्यावर आपण बऱ्याचदा बोलतो. मग त्या गोष्टी तिच्यामध्ये येणं अपेक्षित आहेत का? किंवा फॉर एक्झाम्पल स्पेनसारखा देश आहे की ज्यांनी काय केलं? मासिक पाळी दरम्यान जे आहे महिलांना सुट्टी दिली. केरळमध्ये हायर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपण बघतो. मग कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स ते असले पाहिजेत का की प्रत्येक गोष्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिल्यावरच तुम्ही करणार आहात? मग तो एक एक आस्पेक्ट तिथं याला आला पाहिजे. आता हे 250 मार्क्ससाठी आहे. 250 मार्क्ससाठी जेव्हा डील करतो ना आपण 250 वर्ड्समध्ये किमान हे उत्तर 225 to 30 वर्ड्समध्ये गेलं पाहिजे. आणि तिच्यामध्ये पण जे आहे ना की जेवढे जास्तीत जास्त मुद्दे तुम्हाला डील करता येतील ते डील झाले पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की रायटिंग करताना जो आहे इंट्रोचा जो पार्ट असतो तो इतका मोठा होऊन जातो. काही लोक 30-40 शब्द इंट्रोसाठी वापरतात. इथं त्याची गरज नाही. बरीचशी उत्तरं ऑनलाईनच्या स्टुडंटची पण मी चेक करून टाकली आहे बघा. मी एक एक करून बघतोय ते. तर तिच्यामध्ये जे आहे की फिलॉसॉफिकल स्टार्ट वगैरे जे आहे ते GS मध्ये टाकलेलं काहीच गरज नाही. तुम्ही टू द पॉईंट त्यांनी जे विचारलेलं आहे त्याच्यावर तुम्ही डील केलं पाहिजे तर आणि तरच ते वर्क होणार आहे ना. मग तिच्यामध्ये नॅशनल विमेन्स कमिशन त्याचा रोल काय आहे? नॅशनल विमेन कमिशनच्या बाबतीमध्ये पण बरेचसे मुद्दे न्यूजमध्ये येत असतात. मग नॅशनल विमेन कमिशन जे आहे त्याचा रोल कसा आहे बघा तर तो पण तुम्ही बघितला पाहिजे. ओके सो आता जेंडर जस्टिस संबंधीचे जे रेफरन्सेस प्लस त्याच्याशी रिलेटेड केसेस जे आहेत. आता काही गोष्टी अशा आहेत बघा तिच्यामध्ये तुम्ही जे आहे सायरा बानो केसबद्दलचा उल्लेख करू शकता तिथं. ओके सायरा बानो केस आहे, शाह बानो केस आहे, त्याच्यानंतर साबरी मालाच्या ज्या इश्यूज आहेत बघा. म्हणजे एकीकडं जे आहे की याचं जे इंटरप्रिटेशन आहे कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल 14 त्यांनी घेतलं होतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ जे आहे. एक एक गोष्ट जी आहे लिबर्टीचा मुद्दा येतो. आर्टिकल 21चा डिबेट तुम्हाला टिपिकल विचारला आहे. मग आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी स्वतंत्रता जी आहे. मग महिलांच्या बाबतीमध्ये ती स्वतंत्रता जी आहे ती तुम्ही कशी बघता? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मराठी लिटरेचरमध्ये असे बरेचसे बुक्स आहेत की ज्याच्यामध्ये त्याच्यावर चर्चा आहे, डिबेट्स आहेत. म्हणजे गौरी देशपांडेंचं जे आहे एक पानगडाव्या नावाची लघु कादंबरी आहे. मग तिच्यामध्ये एक पॅक कॅरेक्टर आहे बघा. कोण म्हणतं बरं? विनायक आठवतं का तुला? कमाल की लडकी हो आप और एक मर्द जैसी स्वतंत्रता है ना. अकबर म्हणतो कन्फर्म. आता बघा याच्यामध्ये जे आहे की ज्या वेळेस एखादी स्त्री ही इकॉनॉमिकली इम्पॉवर्ड आहे की बाबा तिला जॉब आहे ती कमवते त्यावेळेस ती पुरुषासारखी स्वतंत्रता जी आहे ती अनुभवू शकते का? मग फक्त कॉन्स्टिट्युशनल जेंडर जस्टिस वर्क करतो का की सोसायटीने ते ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे? पॅट्रियार्की जी आहे ती कुठंतरी कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजवर डॉमिनन्स दाखवते का आपला? ते डिबेटमध्ये आलं पाहिजे बघा. त्या लेवलचं ॲनालिसिस इथं झालं पाहिजे. मग साबरीमालाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो ॲक्सेप्ट केला का सोसायटीने?
मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि तिच्यामध्ये जे आहे ज्युडिशरी जे काय सांगत जाते आणि एकीकडे तुमचा समाज जो आहे तो कशा पद्धतीने या गोष्टी बघतो तेही आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते विश्लेषण इथं आलं पाहिजे. तुम्ही जेवढं तिच्यावर ॲनालिसिस करा, मायक्रो लेवलला जाऊन एक्झाम्पल्स टाकाल ना, तेवढं तुमचं उत्तर इनरिच होत जातं. आणि याच्यासाठी काय असते, प्रॅक्टिस, आन्सर्स लिहिणे, ते चेक करणे, तिच्यामध्ये जे आहेत एक एक गोष्ट जी आहे तर ती डील करत जा. बरोबर. सो तो हिच्यामध्ये एक फार महत्त्वाचा कन्सर्न असतो. अदरवाईज तुम्ही जर बघितलं की गोष्टी कशा आहेत ना, की याला फार उथळ पण लिहिलं जाऊ शकतं, की म्हणजे सिम्पली जे आहे तुम्ही DPSPचे रेफरन्स वगैरे देऊन जे आहे 2-4 गोष्टी लिहून मग त्याला संपवलं. पण तुमचं उत्तरात जे आहे की ते ठासून भरल्या पाहिजे त्या गोष्टी ज्या आहेत. फक्त एवढं आहे की त्या ॲनालिसिसच्या लेवलला फक्त फॅक्ट जाता का ना, देर मस्ट बी बॅलन्स बिटवीन फॅक्ट्स अँड ॲनालिसिस. जे तथ्य आपण मांडतो ते तथ्य आणि ते ॲनालिसिस याचा बॅलन्स करणं जे आहे ते फार फार गरजेचं आहे. ओके, हा एक खूप महत्त्वाचा तिच्यामध्ये कन्सर्न आहे. ओके, देन अकाउंट फॉर द legal and political factors responsible for the reduced frequency of using Article 356 by the Union government since mid-1990s. आता आर्टिकल 356 अँड गव्हर्नर. ओके, गव्हर्नर हा जो आहे ना, आता 356 म्हणजे कोण विचारलं तुम्हाला इथं, गव्हर्नर. दुसरा मुद्दा इथं आहे केंद्र राज्य संबंध, सेंट्रल स्टेट रिलेशन जे आहे बघा, फेडरल. बरोबर, ह्या गोष्टी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. अकाउंट फॉर द लीगल अँड पॉलिटिकल फॅक्टर्स जे बघा, कायदेशीर आणि राजकीय जे आहे फॅक्टर्स, की ज्याच्यामुळे जे आहे रिस्पॉन्सिबल फॉर द रिड्युस्ड फ्रिक्वेन्सी, म्हणजे मधल्या काळात इतकं वापरलेलं आहे बघा 356. याचा वापर कशासाठी व्हायचा, ॲक्च्युली 356 आहे काय, म्हणजे तुम्ही इथं कीवर्ड्स काय आहेत आपल्यासाठी, व्हॉट इज आर्टिकल 356 आणि प्रेसिडेंट्स रूल जे आहे. बरोबर, जेव्हा आर्टिकल 356 येतं त्यावेळेस आर्टिकल 365 हे पण तुम्ही तिच्यामध्ये लिहिणं गरजेचं असतं. 365 काय आहे तर केंद्राने दिलेले जे काही निर्देश असतील त्याचं पालन तुम्ही करता किंवा नाही. ते करत नसाल तर 356 लागू शकतं. ओके, सो गव्हर्नरचा रोल इथं जो आहे तो मॅटर करतो. याच्यामध्ये जे आहे की 1990, आता हे सगळं सुरू कधीपासून होतं, मग याची जी आहे 1950च्या दशकापासूनची सुरुवात आहे. म्हणजे 356नी काय केलेलं आहे, केंद्रात ज्या वेळेस वेगळं सरकार आहे, राज्यात वेगळं सरकार आहे, तर राज्यात पण आमचंच सरकार असावं हा जो अट्टास आहे राजकीय पक्षांचा, तिच्यामधून यांनी जे आहे सरकार उद्ध्वस्त केलेली आहे. आणि याला कुठलाही पक्ष आजच्या डेटमध्ये अपवाद नाही. म्हणजे असं धुतल्या तांदळासारखं बाबा यांचं काहीच नाही, प्रत्येकाने हे प्रयोग केलेले आहेत. सो मूळ मुद्दा याच्यामध्ये एवढाच आहे की आपण जर एखादं स्टेट, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीज तिथं जे आहे गव्हर्न करतात, त्यांनी जे आहे प्रॉपरली जर ते डील करत असतील तर त्याला धक्का लावता कामा नये. हे एक बेसिक इथिकेट जे आहेत पॉलिटिक्समध्ये, आपण एक बघतो इथिक्स इन पॉलिटिक्स जे आहे. मग पॉलिटिक्समध्ये नीतिशास्त्र असलं पाहिजे का, तर नक्कीच असलं पाहिजे. बऱ्याचदा असं आपलं स्टेटमेंट की पॉलिटिक्स अँड इथिक्स कांट वॉक टुगेदर, ते आणावं लागेल बरोबर तिथं जे आहे. म्हणजे बघा आत्ता जे आहे कॅनडाच्या बाबतीमध्ये जे आहे ना, जे स्टेटमेंट जे आहे, जो स्टँड केंद्र सरकारने घेतला त्याला अपोजिशननी पाठिंबा दिला बघा. म्हणजे ज्यावेळेस बाहेरील शक्तींच्या याच्यामध्ये तुम्ही एकवटता आणि ज्यावेळेस तुमची सत्सद्विवेक बुद्धी तिथं वापरता, मग तिथं विरोधी पक्ष असं म्हणतो का, नाही नाही आम्ही याला सपोर्ट करणार नाही, फॉर द सेक ऑफ सिक्युरिटी अँड सोव्हर्निटी ऑफ इंडिया तुम्ही त्यावेळेस सगळ्या गोष्टी प्रॉपरली डील करताय. मग इथं मुद्दा एकदम तोच आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, अंतर्गत राजकारणाच्या बाबतीत सुद्धा जे आहे पॉलिटिकल नीतिशास्त्र, जे राजकीय नीतिशास्त्र, राजकारण काय सांगतं, आपलं संविधान काय सांगतं. संविधानात सिंपल आहे, ज्याचं मेजॉरिटी आहे त्याचं सरकार आहे. पण याच्यासाठी आताच्या ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी होतात की एखादं सरकार कोलॅप्स, त्याला पाडून टाकणं, फोडाफोडी करणं, असल्या गोष्टी होता कामा नये. किंवा सरळ सरळ जे आहे इन्फ्लुएन्स, गव्हर्नरला काय म्हटलं जातं, केंद्राचा एजंट आहे बाबा, असं म्हटलं पाहिजे का खऱ्या अर्थाने, नाही म्हणायला पाहिजे, पण ते म्हटलं जातं कारण केंद्राने सांगितलेल्या गोष्टी तो करत जातो इथं. आणि बरेच जे आहे राज्य, म्हणजे भारतामधलं, आता जगामध्ये जे आहे बघा तुम्ही जर बघितलं तर कम्युनिस्ट सरकार पहिल्यांदा लोकशाहीच्या माध्यमातून भारतात आलं होतं बघा, ते पण 356 बाजूला काढलेलं आहे. जगातलं पहिलं लोकशाहीच्या मार्गाने आलेलं कम्युनिस्ट सरकार भारतामध्ये. अदरवाईज जगामध्ये डायरेक्टली सत्ता स्थापन केलेल्या आहेत त्यांनी. ओके,
सो तो एक महत्त्वाचा कन्सर्न याच्यामध्ये आहे. सो ती एक बाब जी आहे ती तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की 356 365 मग याची पार्श्वभूमी जी आहे बिफोर 1990 जे आहे म्हणजे 1950चं दशक ते 1990. मग याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे, पहिल्यांदा कुठं लागलं होतं, एखादा फॅक्ट तुम्हाला देता आला पाहिजे. बघा काही गोष्टी लक्षात ठेवा, ॲनालिसिस आहे पण फॅक्ट्स पण तुमचे चांगले पाहिजे. त्या फॅक्टच्या जोरावर तुम्ही चांगलं ॲनालिसिस जे आहे तर ते करू शकता. आता ह्या केसमध्ये जे आहे ना एक फार महत्त्वाची बाब जी येते ती म्हणजे काय की ही सगळी जी प्रोसेस आहे ही प्रोसेस वर्क करताना 1990 नंतर नेमके काय चेंजेस झालेत याच्यामध्ये ज्युडिशियरीचा रोल फार मोठा आहे बघा. कारण ज्युडिशियरीने काय केलं, ह्या प्रेसिडेंट्स रूलला ज्युडिशियल रिव्ह्यू लावला. आतापर्यंत कसं होतं, गव्हर्नर्स रूल लावला 356 लावलं, विषय संपला. पण ज्युडिशियरीने याच्यामध्ये एंट्री केली. बरेचशी सरकारं जी होती ती कोणाकडे जायला लागली तर ती सुप्रीम कोर्टात जायला लागली की बाबा यांनी आम्हाला जे आहे बहुमत सिद्ध करू दिलं नाही. SR बोमईंची केस आहे बघा, 1989 ते 94पर्यंत 5 वर्षाचा सगळा कालावधी घेतलेला आहे. SR बोमई जे आहे ते आपल्याला अपेक्षित होतं मागच्या वर्षीच जे आहे, कारण कर्नाटकमध्ये त्यांचे पुत्र जे होते ते CM बनले होते. सो SR बोमईची केस आपल्याला एक्सपेक्टेड होती की ते विचारतील, समजा नाही विचारली त्यांनी. सो मूळ जे आहे की SR बोमई जे आहे, मग गव्हर्नरचा जो रोल आहे या सगळ्या याच्यामध्ये तो गव्हर्नरचा रोल पण कसा पाहिजे, इम्पार्शियल. द सेम वे तो वरती प्रश्न विचारला स्पीकरचा रोल कसा पाहिजे, इम्पार्शियल, तसा गव्हर्नर पण इम्पार्शियल पाहिजे. जर गव्हर्नर गडबड असेल तर मग ते वर्क होऊ शकत नाही. मग तिच्यामध्ये जे आहे की आता तुम्हाला ज्युडिशरीचा रोल पण याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. मग ज्युडिशरीच्या रोलमध्ये जे आहे नवाब रबिया केस जी आहे बघा अरुणाचल, त्याचा रेफरन्स आला पाहिजे. शिकवली होती का मी, शिकवली होती मग. ओके, जे नवीन आहे त्यांनी लोड घेऊ नका, तुम्ही शिकाल. ओके, आधीच्यांनी हे शिकलेलं आहे किंवा आधीच्यांनी जे आहे ते फॉलो केलेलं आहे. किंवा आजही तुम्ही शिवसेना खटला असा व्हिडिओ आहे आपल्या याच्यावर, तिच्यामध्ये ही केस आहे. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो की हे बघून घ्या तर ते लगेच बघायचं म्हणजे तुम्हाला रेफरन्स लागत जातील याचे. शिवसेनाच्या केसमध्ये याचा बराच रेफरन्स आला होता. नवाब राबिया केस जी आहे, पक्ष फुटी आणि तिच्यामध्ये कशा पद्धतीने रोल होतो, स्पीकरचा रोल काय आहे, गव्हर्नरचा रोल काय आहे, याच्यावरच्या ह्या खूप फेमस केसेस आहेत सगळ्या. ओके, सो ते तुम्ही जर बघितलं तर नवाब राबियाचा आय थिंक मी सेपरेटच बनवलेला आहे व्हिडिओ, तो एकदा चेक करा, तो बघून घ्या. म्हणजे तुम्हाला ज्युडिशरीचा रोल अरुणाचल प्रदेशमध्ये काय झालं होतं, मग जे आहे बऱ्याचदा गव्हर्नरनी केंद्राने सांगितलं म्हणून म्हटलेलं आहे की ह्या राज्यामध्ये तुम्ही जे आहे प्रेसिडेंट्स रूल लावा. पण ज्या वेळेस गव्हर्नर सांगतो त्याला जर काही प्रॉपरली पार्श्वभूमी नसेल, त्याच्यासाठीचे फॅक्ट्स जर कोर्टाने चेक केले आणि त्यांना असं वाटलं की नाही हे काय गरजेचं नाही आहे, त्या केसमध्ये असं पण झालेलं आहे की तो प्रेसिडेंट्स रूल जो आहे तो काढून परत गव्हर्नमेंट रिस्टोअर केलेला आहे. आता बघा शिवसेनेची जी केस आहे सगळी, शिवसेनेच्या केसमध्ये पण सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं होतं, जर उद्धवजी ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर गव्हर्नमेंट रिस्टोअर करायचा प्रयत्न केला असता. मग ही एक पॉलिटिकल ब्लंडर आहे का हे राजीनामा देणं त्यांचं, हे डिबेट्स आहेत सगळे. ओव्हरऑल याच्यामध्ये सिंपल गोष्ट जी आहे की ज्युडिशरीचा रोल तुम्हाला बघावा लागेल. 1990 नंतर ज्युडिशरी खूप प्रोॲक्टिव्हली याच्यामध्ये आली आणि त्यांनी बघितलं की नाही ह्या राज्यामध्ये तुम्ही जे आहे गडबड करताय, केंद्राने जे आहे स्वतःहूनच इंटरफेअर केलेलं आहे, तर इथं असं करणार नाही, या गोष्टी केलेल्या आहेत बघा. म्हणून याच्यामध्ये जे आहे की त्यांनी तुम्हाला विचारलं आहे की लिगल पॉलिटिकल, तर लिगलच्या याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आली ती म्हणजे काय, ती म्हणजे कोर्ट आलं बघा तिथं. पॉलिटिकल याच्यामध्ये जे आहे ना की पॉलिटिकल अवेअरनेस मोठ्या प्रमाणावर वाढली, हा पण एक महत्त्वाचा कन्सर्न आहे. पॉलिटिकल अवेअरनेस, लोकांना पण कळायला लागलं हे प्रकरण काय असतं बघा. म्हणजे बियॉन्ड MPSC UPSC, तुम्ही जर आज MPSC UPSC केलं नसतं, कॉन्स्टिट्यूशन वाचलं नसतं तर मला सांगा बरं हे आपल्याला कळलं असतं का. परंतु जे आहे की आता बरेचसे समजा सोशल मीडिया आहे किंवा न्यूज चॅनल्स आहेत, त्यातून बरंच ते एक्सप्लेन करत जातो. म्हणजे सामान्य माणसाला पण बऱ्यापैकी जे आहे याचे रेफरन्सेस जे आहे तर ते लागत जातात. म्हणजे मधल्या काळामध्ये जे आहे ना, मी एका रिक्षात जात होतो आणि रिक्षावाला जो होता ना, तर असाच काहीतरी मला एक फोन आला, मी तिच्यावर बोललो, तिच्यातून हा रेफरन्स आला सगळा आपला. रिक्षावाल्याने लगेच 4 प्रश्न विचारले, मग ते हे असं हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, मग ते मी असं वाचलं होतं, हे बघितलं होतं. याचा अर्थ काय, आपले जे नागरिक आहे ते पॉलिटिकली अवेअर होत चालले बघा. नागरिक पॉलिटिकली अवेअर होणं हा पण एक फार महत्त्वाचा त्याच्यातला कन्सर्न आहे. ॲज वेल ॲज जे आहे की जे लीडर्स आहेत वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीचे ते अवेअर होणं.
त्यांनाही आता कळायला लागलं की आपण जर आपलं पॉलिटिकल जे आहे गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली डील नाही केला, ती पॉलिटिकल मॅच्युरिटी दाखवली नाही, तर हे आपल्या अंगावर शेकू शकतं सगळं. ओके, सो तो एक तिच्यामध्ये महत्त्वाचा कन्सर्न आहे. तर त्याच्याकरता जे आहे की 356, आता 356 इतकं रुटीन आहे की 356चा गैरवापर किती वेळा कशा पद्धतीने झाला, नंतर आता ते कसं रिस्टोअर झालं त्याचं डिबेट तुम्हाला इथं लिहिणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये केसेस तुम्ही जेवढ्या लिहाल ना तेवढं तुम्हाला जे आहे ते उचलेल बघा. अदरवाईज जे आहे ना जनरलाइज गोष्टी याच्यामध्ये वर्क होत नाही. केसेस तुम्ही मरणाच्या टाकल्या पाहिजेत तिच्यामध्ये. ओके, डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सिव्हिल सोसायटी ग्रुप्स फॉर विमेन्स इफेक्टिव्ह अँड मिनिंगफुल पार्टिसिपेशन अँड रिप्रेझेंटेशन इन अ स्टेट लेजिस्लेचर इन इंडिया. आता सिम्पली जे आहे बघा इथं जे आहे सिव्हिल सोसायटी ग्रुप्स. ओके, डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सिव्हिल सोसायटी ग्रुप्स फॉर द विमेन्स इफेक्टिव्ह अँड मिनिंगफुल पार्टिसिपेशन. आता बघा सिव्हिल सोसायटी एका दिवशी एक 10-15 दिवसाच्या आसपास मी सकाळच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं की सिव्हिल सोसायटी काय असते. सो सिव्हिल सोसायटी जे आहे की आपल्या समाजाचा असा घटक की जो प्रोॲक्टिव्हरित्या जे आहे समाजातल्या चेंजेसला चांगल्या गोष्टींना जे आहे सपोर्ट करतो, त्याच्यासाठी काम करतो. मग हिच्यामध्ये जे आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन येऊ शकतात, ग्रुप ऑफ पीपल येऊ शकतात, असं सगळंच त्याला आपण काय म्हणतो सिव्हिल सोसायटी. सिव्हिल सोसायटी तुम्हाला सिलेबसमध्ये आहे, रुटीन तुम्हाला प्रश्न याच्यावर विचारले जातात. मग अशा सिव्हिल सोसायटीच्या याच्यातून जे आहे महिलांसंबंधी इफेक्टिव्ह मिनिंगफुल पार्टिसिपेशन रिप्रेझेंटेशन इन स्टेट लेजिस्लेचर इन इंडिया काय झालं आहे. आजचा द हिंदू जर तुम्ही बघितला तर तिच्यामध्ये एक जे आहे ना एक बॉक्स दिलेला आहे जिच्यामध्ये प्रत्येक राज्य दिलेलं, जवळपास 20 राज्य अशी आहे जिच्यामध्ये महिलांचं जे आहे रिप्रेझेंटेशन जे आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये किती आहे, खूप कमी आहे, ते 10% कमी. हे ऑलरेडी मी 3 ते 4 वेळा करंटमध्ये घेतलेलं आहे, ते परत आता रिव्हिजन सुरू आहे, तिच्यात पण होईल. हिमाचल प्रदेशच्या वेळेस आपण हे बघितलं होतं ज्यावेळेस इलेक्शन झाले. देन नागालँडच्या वेळेस जे आहे पहिल्यांदा महिला आमदार निवडून गेला, तिथं आपण तो रेफरन्स बघितला होता. तर हे पेपरमध्ये इतक्या वेळा येऊन गेलेला आहे तो डेटा जो आहे. सो महिलांचं जे आहे स्टेट लेजिस्लेचरमध्ये जाणं जे आहे म्हणजे काय, राजकीयदृष्ट्या महिलांना सजग करणं जे आहे त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटीजनी कसं काम केलेलं आहे. सायमल्टेनियसली जे आहे वुमेन्स पार्टिसिपेशन अँड रिप्रेझेंटेशन दोन्ही गोष्टी ज्या आहेत बघा. ओके, सो हे कसं वर्क होतं. सो महिलांच्या बाबतीमध्ये इम्पॉवरमेंट ऑफ विमेन ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्या केसमध्ये पर्टिक्युलरली सिव्हिल सोसायटीचे काही रेफरन्सेस तुम्हाला लागतील की अशा संस्था आहेत, असे ग्रुप्स आहेत, यांनी या पद्धतीने काम केलं आणि तिच्यामधून महिला ज्या आहेत तर त्या स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीपर्यंत जात आहेत. मग तिच्यामध्ये नागालँड एकदम केस भारी आहे की आजपर्यंत महिला जे आहे पार्टिसिपेंट तिथं नाहीच आहे बघा. का, मग महिलांना रिप्रेझेंटेशन द्यायचंच नाही, ट्रॅडिशनल हिच्यामधून डील केलेलं आहे. महाराष्ट्रामधली स्थिती काय आहे, फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त महाराष्ट्र आहे की महाराष्ट्र डील नाही करायचं आपल्याला. का, त्या पेपर सेटरला कळलं ना आपण महाराष्ट्रातले, किंवा यांना महाराष्ट्राच्या बाहेरचं काही कळतच नाही असा त्याचा संभ्रम होता कामा नये. सो तुम्हाला जे आहे महाराष्ट्राच्या बाहेरचे रेफरन्सेस पण देणं अपेक्षित आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेंडर इश्यू जिथं कुठं आहेत तो आपल्यासाठी परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वाचा असतो बघा. मग तो डिफेन्सच्या बाबतीतला असू द्या, इकॉनॉमिक्सच्या बाबतीतला असू द्या, राजकीय तर खूपच जास्त महत्त्वाचे असतात. जेंडर इश्यू न्यूजमध्ये आले त्याची म्हणजे त्याचं जे आहे आकडेवारी असेल, रिपोर्ट असेल, ते प्रॉपरली डील करायचे बघा, ते खूप महत्त्वाचे याच्यामध्ये आहे. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ 101 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट. कशासंबंधी बरं 101? GST. किती वेळा सांगितलं आहे GST आपण कितीतरी वेळा बघतो बघा. ओके, टू व्हॉट एक्सटेंट डज इट रिफ्लेक्ट द अकोमोडेटिव्ह स्पिरिट ऑफ फेडरलिझम. आता 2020 कोरोना जो आला त्या कोरोनामध्ये जे आहे रिव्हेन्यूचं सगळं जे आहे गणित गडबडलं है ना. वी केम विथ GST इन 2017, 2017मध्ये आपण याला घेऊन आलो. तेव्हा आपलं ठरलं होतं की पुढचे 5 वर्ष केंद्र जे आहे राज्यांना जो काही त्यांचा लॉस होणार आहे रेव्हेन्यूमधला तो भरून देईल. 2020मध्ये कोरोना आला, रेव्हेन्यूचं सगळं गणित गडबडलं, केंद्राने हात वर केले. केंद्र म्हटलं की तुम्ही जे आहे ओपन मार्केटमधून लोन घ्या, आम्ही कमी याच्यात तुम्हाला डील करतो. तिच्यामध्ये बऱ्याचशा राज्यांनी तगादा लावला की आमची थकबाकी जी आहे GSTची ती तुम्ही द्या, तिच्यात आपण अग्रेसर होतो बघा. महाराष्ट्र जे आहे, नंतर केंद्राने पैसे दिले, तिच्यामध्ये महाराष्ट्र म्हटलं की नाही एवढेच नाही, आम्हाला अजून आमची बाकी. ते म्हटलं नाही तुमचं बरोबर आहे, एवढंच आहे तुमचं. हे फेडरलिझम जे आहे अगेन केंद्र राज्य संबंध, स्टेट आणि जे आहे सेंटर. GSTचं कॉम्प्लिकेशन्स जे आहेत की GSTच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या सगळ्या प्रॉपरली घडलेल्या आहेत का, याचं जे आहे आत्ता GSTची परिषद झाली.
मग केंद्र राज्यांचा जो काही तिच्यामधला संघर्ष आहे तो अजून काही आपल्याला फार स्मूथली ते वर्क होताना दिसत नाही. थकबाकीचेच विषय याच्यामध्ये 2020पासून बरेच होते बघा. मग जे आहे की आता 2 वर्ष करोना आला, मग 2 वर्ष करोना आला, तुम्ही काय करा 2022ला एक्सटेंड करा अजून आमची जी तुम्ही कंपन्सेट करणार होते. कारण GSTमुळं काय झालं, सगळे जे आहेत स्टेटचे वगैरे टॅक्सेस जे आहेत तर ते GSTत गेले आणि त्याच्यामुळे राज्यांचं उत्पन्न कमी झालं करांचं. मग राज्याचं कराचं उत्पन्न कमी झालं तर राज्य त्याचा कार्यक्रम कसं करणार ना, सगळा गाडा हाकायचा तर राज्याचा. मग तिथून स्टेट सेंटर म्हटलं होतं कंपन्सेशन, पण 2022पर्यंत. मग 2022 आणि 2021-20 हे सगळं करोनामध्ये जे आहे कोलॅप झालं. मग तुम्ही आम्हाला एक्सटेंड करून द्या, ही पण मागणी आहे याच्यामध्ये. मग ज्यावेळेस एवढं सगळं झालं तर त्यावेळेस केंद्र सरकारने जे आहे अजितदादांच्याच अध्यक्षतेखाली जे आहे की बाबा तुम्ही एवढं सगळं आम्हाला सांगताय मागताय तर तुम्हीच अध्यक्ष, आणि GST सोपा कसा करायचा त्याची कमिटी बनवून टाकली. सो GSTवर काम सुरू आहे. कदाचित केंद्र राज्यांचे जे संघर्ष आहे ते अजून आपण अनुभवू, पण एक गोष्ट जी आहे की वन नेशन वन टॅक्स जे आहे किंवा ती सिस्टीम जी आहे तर ती इम्प्रोवाईज होत राहील, हा पण एक आशेचा तिच्यामधला एक मुद्दा आहे. सो 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी आहे GSTबद्दलची, तिच्यामधलं सेंटर आणि स्टेटचा डिबेट काय आहे तो हिच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. आता हे 2017मध्ये पण विचारलं होतं बघा. 2017मध्ये त्यांनी डायरेक्टली GST विचारला होता आणि 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. आता परत 2023मध्ये हा प्रश्न आला. मग PYQs आपण बघायचे का? आता 2017मध्ये ते येणारच होतं. का येणार होतं? कारण तेव्हाच ते लागू केलं होतं. सो तेव्हा मी मेन्समध्ये जे आहे प्रश्न डायरेक्टली विचारलेला आहे बघा. मग 6 वर्षांनी तो परत रिपीट होतो, तर हे येतच राहणार आहे. GST आता येतं कदाचित परत विचारला जाईल. सो GSTचं ॲनालिसिस तुमचं काय आहे. मग आता साधी गोष्ट आहे, GST तुम्हाला जे आहे इकॉनॉमिक्समध्ये पण विचारू शकतात, इकॉनॉमिकल आस्पेक्टने. आता हाच प्रश्न कुठं जाऊ शकतो GST म्हणून GS3मध्ये, पण तिथं काय असेल इकॉनॉमिकल आस्पेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मधल्या काळामध्ये जे काही खाद्यपदार्थांवर GST लावला, पॅक्ड फूड आयटम जे होते बघा, दही वगैरे जे आहे तो सगळा इश्यू झाला होता है ना, तर तिथं जे आहे तर ते याच्यावरती जाऊ शकतं. किंवा तो मुद्दा इकडं पण येऊ शकतो की तुमचं डे टू डे लाईफ आहे, राईट टू लाईफ आहे तो, मग तिच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं का की ज्या डे टू डे लाईफमधल्या गोष्टी आहेत त्यात जर महाग झाल्या तर. मग ते म्हटलं की पनीर कोण खातं, चीज कोण खातं, सामान्य माणूस पनीर आणि चीज खातो का? खातो का सामान्य माणूस? गल्ली गल्लीत पिझ्झा भेटतोय 80, 20 रुपये, 40 रुपये जे आहे ते. नवीन दुकान उघडलं तर 1 वर 1 फ्री आहे अजून. हां, तुम्ही खूप ब्रँडेड ह्याच्यात गेला तर गोष्ट वेगळी आहे. त्यातल्या तर ओळख झाली तर ते अजून घासतं थोडं त्या ह्याच्यावर, घे बाबा, बरोबर ना. सो मूळ जे आहे की आता तो डिव्हाइड तुम्हाला असा करता येत नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टी न्यूजमध्ये येतात आणि ते डिबेट्स पण होतात. सो हा GS3मध्ये पण जाऊ शकतो, GS2मध्ये पण हे विचारलं जाऊ शकतं, म्हणजे रुटीन हिच्यामधून जे आहे तर तो प्रश्न तिथं आहे. देन नेक्स्ट वन जे आहे बघा, आता शेवटचे 5 प्रश्न जे आहेत आपले ते काय काय आपल्याला विचारलेले आहेत. ओके, नाटोकडं पण येऊ बघा. नाटो सांगितलं होतं ना, नाटो येणारच होतं. ते काय एवढा सगळा कार्यक्रम चालू आहे तिकडं, रशिया युक्रेन आहे ना, भांडणं चालू आहेत सगळी. नाटो येणारच होतं तिकडे. RRRमध्ये पण घेतलं बघा त्यांनी, इतकं करंटमध्ये महत्त्वाचं होतं ते. त्यानंतर जे आहे 16 नंबरचा जो प्रश्न आहे बघा. ओके, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ पार्लमेंटरी कमिटी सिस्टीम. आता बघा संसदीय समितीचं स्ट्रक्चर कसं असतं, स्टॅटिक आहे बघा हा प्रश्न. हाऊ फॉर हॅव द फिनान्शियल कमिटी हेल्प इन द इन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ इंडियन पार्लमेंट. आता प्रश्न कशाबद्दल विचारलेला आहे, फिनान्शियल कमिटीच्या आहे. कमिटी ज्या आहेत तर त्या तुम्हाला भरपूर होलसेलमध्ये कमिट्या आहेत आपल्याकडं. सुरुवातीला 3 कमिट्यांवरच हे प्रश्न विचारायचे प्रिलिम्समध्ये, नंतर आता बाकीच्या कमिट्यांवर पण ही लोकं घसरलेली आहेत. हा प्रश्न कसा आहे ना की संसदीय समिती जी आहे ती विचारण्याचं कारण पण आहे. आजकाल बऱ्याचशा गोष्टी आपण डिबेटला घेतो, एखादं विधेयक डिबेटला येतं आणि मग नंतर ते कुठं पाठवलं जातं, संसदीय समितीकडं. जसं फॉर एक्झाम्पल महिलांचं लग्नाचं वय हे 21 करायचं का, कुठं गेलं हे विधेयक, कुणाकडं हे, संसदीय समिती अभ्यास करते याचा. बरं, त्या समितीमध्ये फक्त जे आहे 1 महिला घेतलेली आहे. एवढा महत्त्वाचा महिलांचा निर्णय आहे तो. ते म्हटलं की ह्या म्हणतील तसं आम्ही करून टाकू, हा ना, 1 भरपूर झाला आम्हाला. सो पार्लमेंटरी कमिटीज ज्या आहेत त्या काय असतात, कुठली गोष्ट ज्या तुम्हाला ज्या महत्त्वाचे निर्णय घ्यायचे ते डिस्कशनसाठी, त्याच्यात ॲनालिसिस, त्याच्यात काय गोष्टी घ्यायच्या नाही घ्यायच्या. सो पार्लमेंटरी कमिटीचं बेसिक स्ट्रक्चर ॲज वेल ॲज जे आहे त्यांनी तुम्हाला खास करून कुठल्या विचारल्या, आर्थिक याच्या संबंधीच्या समित्या की त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे. हा एक स्टॅटिक प्रश्न आहे. आता याच्यामध्ये कसं होतं की त्या पर्टिक्युलर समित्या ज्या आहेत ज्या न्यूजमध्ये येत जातात, किंवा
हा तर वरचा एकदम क्लिअर कट कन्सर्न आहे बघा, पार्लमेंटरी कमिटी. आता मी तुम्हाला ते बिग पिक्चर बघायला सांगितलं होतं. आता बिग पिक्चरमध्ये जे आहे ना, ज्यावेळेस कुठलेही असे डिबेट्स होतात, जसं मध्य काळामध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटी न्यूजमध्ये आली होती, संयुक्त संसदीय समिती, लगेच तिच्यावर तिकडं जे आहे तर त्यांनी एक प्रोग्राम घेतला. मग तुम्हाला जे आहे ना, इकडं काही डिबेटला आलं ते विथिन सेकंड तिकडं जे आहे ते डिस्कशनला घेतलं जातं. तिथून पण आपल्याला खूप चांगले इनपुट जे आहेत तर ते मिळतात. बेसिकली हे जे आहे तर हा स्टॅटिक प्रश्न आहे बघा. ओके, म्हणजे असं एकदमच जर बघितलं तर तुम्हाला हे माहीत असणं अपेक्षित आहे, सिलेबसमधून तुम्ही डील करता. डेव्हलपमेंट अँड वेलफेअर स्कीम्स फॉर द वल्नरेबल. आता कालचं लेक्चर आठवता का? तिथं काय होतं? इथं लिहिलेलं कशाबद्दल प्रश्न विचारला होता? दिव्यांगांबद्दल प्रश्न विचारलेला होता. एक कायदा होता आणि त्यांच्याबद्दलची सेन्सिबिलिटी जी होती, आणि मी तिच्यामध्ये तुम्हाला हे सगळे घटक टाकून दिले होते की असे प्रश्न येऊ शकतात. सो डेव्हलपमेंट अँड वेलफेअर स्कीम्स फॉर द वल्नरेबल बाय इट्स नेचर आर डिस्क्रिमिनेटरी इन अप्रोच. डू यू ॲग्री? गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. ओके, आता यामध्ये जे आहे ना की वल्नरेबल सेक्शनसाठी ज्या वेळेस विकास करण्यासाठी जी एखादी योजना येते ती मुळातच डिस्क्रिमिनेटरी आहे. कशी बरं? आता सकाळच्या लेक्चरमधलीच ती कमेंट आठवा की आर्टिकल 15 सांगितलं आहे की ऑन द बेसिस ऑफ रेस अँड ऑल दॅट, प्लेस ऑफ बर्थ, है ना, कास्ट, सेक्स, डिस्क्रिमिनेशन नको. पण तुम्ही योजना तर यांच्यासाठीच आणली, मग हे डिस्क्रिमिनेशन नाही झालं का? वल्नरेबल सेक्शनसाठी एखादी गोष्ट आणता ती मुळातच डिस्क्रिमिनेटरी आहे. आता हे एक स्टेटमेंट आहे बघा, डू यू ॲग्री? तुम्हाला असं वाटतं का महिलांसाठी जे आहे ST मध्ये, बसमध्ये 50% सूट तिकिटामध्ये, मग हे डिस्क्रिमिनेशन आहे का बरं तुमच्यासाठी, माझ्यासाठी? पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. आता इथं सिम्पली आहे डू यू ॲग्री. आता हे एवढं सगळं व्यवस्था करते याच्या मागं काहीतरी आहे ना, जेंडर जस्टिस नावाची गोष्ट याच पेपरमध्ये त्यांनी विचारली आधी. पेपर नीट जरी वाचला तरी तुम्हाला कळतं कॉन्स्टिट्यूशन सपोर्ट्स जेंडर जस्टिस, तेच इथं लिहायचं आहे तुम्हाला. तुम्ही जर म्हटलं की हे डिस्क्रिमिनेशन आहे तर मग ते प्रॉब्लेमॅटिक होऊन जाणार. ओके, मग हे जर डिस्क्रिमिनेशन व्यवस्थेने केलं असतं मग कोर्टाने लगेच नल अँड वाईड केलं असतं की नाही नाही महिलांना तुम्ही असं करू नका, 50% ऑफ कसं नाही यांना. बरोबर, हा तिच्यामध्ये एक फार महत्त्वाचा कन्सर्न आहे. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. मग आता यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगाव्या लागतील. भारतीय समाजाची ओव्हरऑल रचना, पॅट्रियार्की कशी आहे, महिला ज्या आहेत त्यांना जे आहे अजूनही, म्हणजे आता फक्त एक महिलांचं उदाहरण घेतलं, वल्नरेबल सेक्शन्स म्हटलेलं आहे, तिच्यामध्ये तुम्ही ट्रायबलचे उदाहरणं घेऊ शकता. मै भी भारत नावाची सिरीज आहे बघा, तुम्हाला सांगितली बघा म्हणून राज्यसेवा TV वर जे आहे, राज्यसभा TV वर मै भी भारत, ट्रायबल्सबद्दल आहे. एक एपिसोड तिच्यामध्ये आहे, वेगवेगळे ट्रायबल्स जे आहेत त्याच्याबद्दल. मग ट्रायबलचं आयुष्य कसं आहे, त्यांच्यापर्यंत अजूनही बेसिक गोष्टी गेलेल्या नाही आहेत. मग तुम्ही त्यांना जे आहे आपल्याबरोबरीने कसं डील करणार ना? सो तो कन्सर्न तिथं आहे. तुम्ही वल्नरेबल सेक्शन म्हणजे नेमकं कोण? किंवा लहान मुलं आहेत, लहान मुलांसाठी आपण जे आहे मिड डे मील PM पोषण योजना राबवतो आहे. मग तुम्ही म्हटलेत की त्यांना खिचडी दिली, मला दिलीच नाही ऑफिसमध्ये, मला पण द्या की. म्हणजे जे आहे ना की मालन्यूट्रिशन कुणामध्ये तुम्हाला आढळतं आहे, कुठल्या एरियामध्ये आढळतं आहे, मेळघाट मालन्यूट्रिशनसाठी आपण बघतो. मग तिथं जे आहे काही एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आईसाठी, मुलासाठी, बाळासाठी, है ना. अमृत आहार काय आहे, मग हे एक्झाम्पल्स घेऊन त्याला एक्सप्लेन करणं की वल्नरेबल सेक्शन म्हणजे कोण असतं. बघा आता याला लिहिताना कसं आहे ना, डेव्हलपमेंट अँड वेलफेअर स्कीम्स, मग हिच्यामध्ये कुठल्या 1-2 स्कीमची उदाहरणं आपण घेतली फॉर द वल्नरेबल. मग त्या कुठल्या वल्नरेबलमधले तुम्ही कुणाकोणाला बघणार आहात, त्याच्यातले 2-3 एक्झाम्पल त्यांच्याशी रिलेटेड स्कीम्स. बाय इट्स नेचर आर डिस्क्रिमिनेटरी इन अप्रोच. डू यू ॲग्री? तर नाही, आपण त्याला म्हणतोच दुर्बल घटक आहे, तो वल्नरेबल आहे, त्याला मूळ प्रवाहात आपल्याला घेऊन यायचं आहे. आपल्याला त्याला काय करायचं आहे, मूळ प्रवाहामध्ये आणणं आहे, म्हणून तो वल्नरेबल आहे ना. वल्नरेबल नसतं तर मग विषयच येत नाही, कशाला आपण केलं असतं. सो तो दुर्बल घटक आहे. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. मग ते जे आहे की का वल्नरेबल आहेत, त्यांच्यापर्यंत अजूनही जे आहे रोटी कपडावर मकान पोचलेलं नाही आहे, दॅट्स वाय दे आर वल्नरेबल. मग तुम्ही ट्रायबल संबंधीच्या योजना घेऊ शकता. म्हणजे आज जे आहे की आपण ट्रायबल्सला LPG जे आहे प्रोव्हाइड करतो आहे बघा, जनवन जे आहे का, कारण आजही त्यांचं आयुष्य जे आहे ते काड्या कामट्यांवरच चालू आहे.
त्यांना जे आहे ट्रायफेडमधून त्यांच्या वस्तूंना जे आहे मार्केट आपण जागतिक स्तरावर प्रोव्हाइड करून देतो आहे. महिलांच्या बाबतीतले इश्यू आहेत है ना. सो ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही जर डील केल्या, किंवा दिव्यांगांच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा, मग त्यांच्यासाठी काही योजना आहेत, त्या योजनांकडे कसं होतं. ओल्ड एज पीपलचा एक्झाम्पल्स तुम्ही इथं घेऊ शकतात. ओल्ड एज पीपल जे आहेत बघा, त्यांनाही गरज पडते. त्यांना जर कुणाचाच सपोर्ट नसेल मग काय. बघा इथिक्समध्ये एक केस स्टडी ऑलरेडी UPSCने विचारली आहे की तुम्ही XYZ ऑफिसर आहात, तुमच्या अंडर एक स्कीम आहे, त्या स्कीमचे सर्टन जे आहेत तर ते स्टँडर्ड्स आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला बेनिफिशरी चूज करायचे आहेत. मग हे बेनिफिशरी चूज करताना एक कपल तुमच्याकडे असं येतं, ती हेल्थ रिलेटेड इश्यू आहे. तिच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये क्वालिटेटिव्ह बदल होणार आहे, तरच त्याला तुम्ही घ्या. त्याचे जे काही हेल्थ इश्यू असतील ते क्लिअर करा. त्याच्यासाठी जे आहे त्याला इकॉनॉमिकल बेनिफिट्स दिले जातील. तुमच्याकडे असं कपल येतं की त्यांना त्याची गरज आहे, त्यांना कुणीही जे आहे तर ते सपोर्टला नाही आहे. ते दोघीच आजी आणि बाबा आहेत. बाबा जे आहेत ते आजारी आहेत आणि त्यांचं ऑपरेशन करायला डॉक्टर पण तयार आहे फ्री ऑफ कॉस्ट. पण आफ्टर दॅट ऑपरेशन किंवा सर्जरी त्यांना ज्या काही गोष्टी लागणार त्याच्याकरता ही आर्थिक मदत गरजेची आहे. पण निकष असा आहे की ते पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी आहे, ते तिच्यामध्ये बसत नाही. मग तुम्ही काय करणार. अशी केस स्टडी UPSCने GS 4मध्ये विचारलेली आहे. मग तसं बघायला गेलं तर ते बाबा जे आहेत ते काय आहे, वल्नरेबल आहे, त्यांना सपोर्टच नाही कोणाचा. कारण वल्नरेबल सेक्शन जो आहे त्याची अशी टिपिकल डेफिनेशन नाही आहे की हे म्हणजेच वल्नरेबल आणि हे म्हणजे वल्नरेबल नाही, असं ते नाही आहे. ते सिच्युएशनल आणि त्या याच्यानुसार देतं. मग तुम्हाला जे आहे आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही गोष्टी कराव्या तिथं लागतात. सो तो कन्सर्न तिच्यामध्ये आहे आणि त्यामुळे जे आहे तुम्हाला विथ एक्झाम्पल्स याला डील करायचा बघा. देन स्किल डेव्हलपमेंट जे आहे, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स हॅव सक्सेडेड इन इन्क्रीजिंग ह्युमन रिसोर्सेस सप्लाय टू व्हेरियस सेक्टर्स. आता बघा ह्युमन रिसोर्स, दुसरा प्रश्न विचारला आहे ह्युमन रिसोर्स. याच्या आधी प्रश्न काय विचारला होता, हाऊ टू डेव्हलप ह्युमन रिसोर्स, तुम्ही सांगा कसं कसं करायचं. सो इथं त्यांनी काय सांगितलं, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. म्हणजे जर पेपरवर एक ओझरती नजर जर तुम्ही टाकली तर मागच्या प्रश्नाचं उत्तर इथं त्यांनी तुम्हाला दिलं आहे की त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे धरायचं आणि याच्या आधारे लिहून काढायचं. पण याच्यासाठी काय करावं लागेल, एकदा पेपरवर नजर टाकली पाहिजे. म्हणजे हा प्रश्न बघितल्यावर एवढं तर क्लिअर होतं की हे 20 प्रश्न जे आहेत ते प्रॉपरली तुम्ही एकदा स्कॅन केले पाहिजेत. ही सवय तुम्हाला पाहिजे. नाही तर ते उत्तर लिहून टाकलं, काहीतरी जुगाड केला, नंतर अरे हे असं लिहायचं होतं का, बरोबर. सो तो कन्सर्न तिच्यामध्ये येतो. आणि तिथं जे आहे प्रश्न आहे, खाली उत्तर लिहायचं आहे. सो आता तुम्हाला दुसरा स्कोप मिळत नाही तिथं की ते लिहून टाकलं आहे ते खोडून परत दुसरीकडे मी लिहितो, असा प्रकार नाही आहे. त्याच्यामुळे एकदा तुम्ही बघितलं पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सक्सिडेड इन इन्क्रीजिंग ह्युमन रिसोर्सेस सप्लाय टू व्हेरियस सेक्टर्स इन कॉन्टेक्स्ट ऑफ स्टेटमेंट ॲनालाइज द लिंकेजेस बिटवीन एज्युकेशन, स्किल, एम्प्लॉयमेंट. एज्युकेशन, स्किल आणि एम्प्लॉयमेंट. आता बघा याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट कुणाची गरज आहे तिथं, तुम्हाला ते स्किल पाहिजे. म्हणजे आपण जे आहे आपल्याला समजा सुतार पाहिजे आणि आपण गवंडी तयार करायला सुरुवात केली तर काय करायचं, एक्स्ट्रा गवंड्यांचं काहीच नाही. त्यांनी आपलं भर पाडायचं, परत बांधायचं, पाडायचं, परत बांधायचं. कारण त्याला इकडं कामच नाही आहे. गरज कुणाची आहे, सुताराची. सो स्किल कुठले प्रोव्हाइड करणार, ज्याची गरज आहे ते स्किल तुम्ही प्रोव्हाइड केले पाहिजे. तुमच्याकडे जर एखाद्या क्षेत्रातली बरीच लोक आहे आणि तुम्ही परत तेच जनरेट करत चालले तर मग कसं होणार. महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किती वॅकन्सीज आहेत कोण सांगू शकता ॲप्रॉक्सिमेटली. महाराष्ट्राचा फक्त विचार केला तर महाराष्ट्रामध्ये टोटल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि त्याच्यात वॅकन्सी ॲप्रॉक्सिमेटली किती आहेत. आपल्याकडे जनरेशन जे आहे एम्प्लॉयमेंटची ती किती आहे, डिमांड कुठली आहे, काय चालू आहे इथं, हां ना. म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे राजकारणात 2 पावलं पुढं गेली की लगेच 4 कॉलेजेस ती उभी करून मोकळी आहे. अरे मग तिच्यामधून ती जी मुलं शिकणार आहेत त्यांच्या तेवढी एम्प्लॉयमेंट जनरेशन तुमच्याकडे आहेत का, त्या कॉलेजेसमध्ये कॅम्पस आहेत का, कॅम्पस असलं ते स्टँडर्ड आहे का. मधल्या काळामध्ये मी एका कॉलेजमध्ये ज्या लेक्चरला गेलो होतो. सो लेक्चर सुरू व्हायच्या आधी त्यांनी मला एका कॉन्फरन्स हॉलमध्ये बसवलं. त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू होते त्या कॉलेजमधले आणि तिथलं हायेस्ट पॅकेज मी विचारलं होतं, काहीतरी ते म्हणजे 2-2.25 लाखाचंच काहीतरी पॅकेज होतं हायेस्ट. मी जस्ट विचारलं त्यांना, ते कॅन्डिडेट बाहेर गेला की तुम्ही किती पॅकेज देतात जास्तीत जास्त. आणि तिथं एक इन्सिडेंट पण छान घडला होता. एका मुलाला त्यांनी काहीतरी 1,80,000 ॲन्युअल पॅकेज दिलं होतं आणि त्याचे वडील पण आलेले होते तिथं. त्याचे वडील आताच आले आणि त्यांनी सांगितलं की माझी 10-20 एकर काहीतरी शेती होती, बागायती शेती. ते म्हणले तुम्ही सगळे कामाला चला, माझ्या मुलाला तुम्ही 1.8
चं पॅकेज दिलं आहे, याची कॉलेजची फी होती ती 2-2, 3-3 लाख मी भरली आणि त्याला तुम्ही पॅकेज देता, तुम्ही सगळे चला म्हटले, तुम्हाला किती आहे तिथं पॅकेज, यालाच एवढं देता म्हणजे तुम्हाला पण नोकरीला काही जास्त नसणार आहे, चला म्हटले तुम्हाला माझ्या शेतावर घेऊन जातो. सो बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या फार क्लिअर आहेत की तुम्हाला अशाच पद्धतीचं एज्युकेशन आणि अशाच पद्धतीच्या स्किल द्यायच्या आहेत ज्याची रिक्वायरमेंट आहे, ज्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट केली जाऊ शकते. सो हे टिपिकल आहे, एज्युकेशन, स्किल, एम्प्लॉयमेंट हे कीवर्ड्स आहेत, याच्यावर तुम्हाला लिंकेजेस लिहिता आले पाहिजे. ओके, म्हणजे हे सिम्पल आहे. आजच्या डेटमध्ये बघा मेकॅनिकल इंजिनियर जेवढे आहेत त्यांची काय अवस्था आहे. फार्मसीमध्ये जा तुम्ही, फार्मसीमध्ये जे आहेत तेवढे जॉब ओपन होत आहेत का फार्मसीमध्ये? म्हणजे माझ्याबरोबरच्या बऱ्याच लोकांना फार्मसी केल्यानंतर M.Pharm केल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम येत होते जॉबसाठी. काळाच्या ओघात ती लोकं सेटल झाली आता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, पण एवढं सगळं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा जे आहे प्रॉब्लेम्स येत होते. सो मूळ मुद्दा जो आहे तो हा आहे की हे सगळं मॅच झालं पाहिजे. ओके, देन NATO. The expansion and strengthening of NATO and stronger US-Europe strategic partnership works well for India. ओके, आता NATO न्यूजमध्ये जे आहे गेल्या वर्षभरापासून NATO न्यूजमध्ये का रशियाने जे आहे युक्रेनवर अटॅक केला. रशियाचं म्हणणं होतं की हे काय करतायत, नाटोला जाऊन भेटणार आहेत, नाटोमध्ये जाण्या सम्मिलित होणार आहे आणि आम्हाला ते नको आहे, कारण नाटोच्या अगेन्स्ट जे होतं रशियाची आघाडी USSR जे होतं बघा. सो त्यामुळे जे आहे हा सगळा संघर्ष तिथून आहे. मधल्या काळामध्ये स्वीडन वगैरे जे आहे नाटोचे सदस्यत्व वगैरे वगैरे बराच आपण जो आहे म्हणजे पुलाखालून पाणी केलेलं आहे. सो एक्सपान्शन अँड स्ट्रेंथनिंग ऑफ नाटो, अ स्ट्रॉंगर US-युरोप स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप वर्क्स वेल फॉर इंडिया. म्हणजे जर उद्या नाटो अजून स्ट्रेंथन झालं, युरोप आणि US हे खूप जास्त क्लोज आले तर भारतासाठी हे चांगलं आहे. तुम्हाला याच्यावर बोलायचं आहे. मग खाली जे आहे, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट दिस स्टेटमेंट, गिव्ह रिझन्स अँड एक्झाम्पल्स टू सपोर्ट युअर आन्सर. आता बघा युरोपच्या बाबतीमध्ये आपण जे आहे आपलं पोलाद वगैरे जे आहे त्याच्यावर जास्तीचे जे टॅक्सेस आणि त्याच्या संबंधीचा मुद्दा आपण मागे बघितला होता. आपल्याकडून जे आहे आयात केलेल्या गोष्टींवर युरोप किती जे आहे टॅक्स लावतं आहे, मग ते आपल्याला परवडणार आहे का? म्हणजे US आणि युरोप एकत्र आलं हे फक्त काय ना, नाटो जे आहे तर नाटोचं काम काय बाबा, त्यावेळेचे जे आहे डेमोक्रेटिक वेनी डील करणारे देश एकत्र येणं, त्यांच्यावर अटॅक झाला तर हे सगळे जे आहेत मत्तीला जाणार वगैरे वगैरे वगैरे. आताची गणितं थोडी वेगळी आहे, ती इकॉनॉमिकल ॲस्पेक्टमधून पण तुम्ही बघितली पाहिजेत, कारण आताचं वॉर जे आहे ते ट्रेड वॉर आहे. मग तिच्यामध्ये ते स्टँड होतं का? US आणि युरोप खूप चांगले मित्र झालेत, बरोबर आलेत, एकाच ताटात जेवायला लागलेत, आपल्याला देतील का ते त्यांचं एक उरलेलं ताट जे आहे ते, हा याच्यामध्ये मुद्दा आहे. मग नाटो आणि इंडिया, मग आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का की इथं ज्या आहेत ज्या महत्त्वाच्या, जसं SCOचा प्रश्न होता वरती, शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन, त्याच्यात भारताची भूमिका. म्हणजे दोन गोष्टी बघायच्या आहेत, कुठलीही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तिच्यामध्ये त्याचं रिलेशन भारताबरोबर काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे, भारताचा रोल तिथं काय, तीन गोष्टी बघितल्या विषय संपला. नाटो एक्सपेक्टेड होतं, 50 वेळा सांगितलं होतं नाटोवर प्रश्न येईल, आला नाटोवर प्रश्न. तुम्ही जर बघितलं की 20 पैकी जे आहे कमीत कमी 8 प्रश्न तुम्हाला डायरेक्टली डील करता येतात की हां हे चालू आहे, याच्यावर प्रश्न आपल्याला येणार आहे. बरं काय अभ्यासायचं आहे तेही क्लिअर आहे. उद्या अजून कुठला इश्यू झाला तर त्याच्यावर, जसं प्रिलिम्समध्ये आपण बघितलं होतं युक्रेनचा मॅप इतक्या वेळा मी विचारलं होतं, बॉर्डरला कोण आहे, UPSCने पण विचारलं. बरं हे काय आपल्याला माहीत आहे का? सिंपल गोष्ट आहे की ते इतका हॉट टॉपिक येतो, तिच्यावर प्रश्न विचारलाच जाऊ शकतो, म्हणून त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. सो इथं जे आहे नाटो त्यांनी ते आहे विचारलं. तुम्हाला मागच्या वर्षी त्यांनी काय विचारलं होतं, सार्क बिमस्टेक, तेही न्यूजमध्ये आहे. तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर घ्या आणि ते न्यूजमध्ये टाका, तुम्हाला द हिंदूचे आर्टिकल असे जसे तसे सापडतील तिथं. ओके, त्यानंतर लास्ट जो आहे तर तो एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सी इज ॲन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द कॉस्मॉस. ओके, ब्रह्मांडाचा महत्त्वपूर्ण घटक जो आहे तर तो समुद्र आहे. डिस्कस इन द लाईट ऑफ अबोव स्टेटमेंट द रोल ऑफ IMO, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन, इन प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट अँड इन्हान्सिंग मेरीटाईम सेफ्टी अँड सिक्युरिटी. ओके, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन जे आहे त्याचा जो रोल आहे इन द लाईट ऑफ अबोव स्टेटमेंट, सी इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ कॉस्मॉस इन द प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट अँड इन्हान्सिंग मेरीटाईम सेफ्टी अँड सिक्युरिटी. आता बघा समुद्रामधली जे आहे सेफ्टी, सिक्युरिटी ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंट. आता मुद्दा असा येतो की हा प्रश्न जो आहे थोडासा बदलला तर हा तुम्हाला GS 3 मध्ये पण डील होऊ शकतो, एन्व्हायरमेंटमध्ये, हा 1 मध्ये पण डील होऊ शकतो तुम्हाला.
म्हणून बऱ्याच ठिकाणी असं आढळून येतं की UPSC मेन्समध्ये जे पेपर आहेत ते ओव्हरलॅप करतात बघा एकमेकांना. सिलेबस जे आहे, एखादा प्रश्न इकडून तिकडं सरकू शकतो. आता मेरीटाईम सिक्युरिटी जे आहे, समुद्री चाचे आहे ना, समुद्र के लुटेरे, जॅक स्पॅरो वगैरे जे आहेत, तसे कितीतरी जॅक स्पॅरो असतात आणि ते गडबड करत असतात. सो यांना जे आहे तुम्ही कसं डील करणार, सो तो कन्सर्न. सो याची जी सेफ्टी आहे अँड सिक्युरिटी, बऱ्याचदा असे इश्यू घडलेले आहेत की या सेफ्टी सिक्युरिटीच्या चक्करमध्ये इटलीची इनरिका लेक्सीची केस आहे बघा. इटलीची जे समुद्र बोट होती तिने जे आहे भारतीय मच्छीमारांना जे आहे अटॅक केला होता आणि त्यांची डेथ झाली होती. कितीतरी दिवस चाललेली आहे ते अटकेत होते इथं. मग जे आहे की सेफ्टी सिक्युरिटीच्या नावावर तुम्ही त्याच्या अधिकाराचं उल्लंघन पण करता का. सो असे कितीतरी केसेस तुम्हाला सापडतील की ज्या आता ही जी इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन आहे तिचा रोल याच्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे. एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का की इंडिव्हिज्युअल कंट्रीजच्या ऐवजी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनवर यांनी जास्त फोकस केला आहे. म्हणजे इथं तुम्हाला NATO, IMO, SCO हे 3 प्रश्न दिसतात, बरोबर. मग आता आपण CBBमध्ये ऑलरेडी काय बघितलं, इकडं G20 झालं आहे, आशियान आपलं झालं आहे, आफ्रिकन युनियन झालेली आहे, ब्रिक्स झालेलं आहे. सो असं वर्षभरात ह्या सगळ्या कव्हर होऊन जातील तुमच्या, तिच्यामध्ये एकही कुठली ऑर्गनायझेशन राहत नाही, बरोबर. म्हणजे GS2चा कितीतरी पार्ट आपण तिकडून कव्हर करत आलेलो आहे बघा. स्टील तुम्हाला इथं इंटरनॅशनल रिलेशनचे जे आहेत प्रॉपर लेक्चर्स होतील, तिच्यातून पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील. हा पेपर बघितल्यावर मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला वाटतं का की हे आपण लिहू शकतो. डेफिनेटली आपण हा पेपर चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. आपल्याला गरज कसली आहे तर एक सिलेबसवर कमांड असणं, म्हणून लेक्चर जे आहेत तर प्रॉपरली डील केलेत, रेग्युलर रायटिंग जे होणार आहे ते जर तुम्ही केलं तर तिच्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली वर्क होतात, बरोबर. आणि दुसरी गोष्ट असते की जे आहे की रेग्युलर करंटमधून एक्झाम्पल्स आणि केस स्टडी कलेक्ट करणं. जे तुम्हाला सांगितलं जातं की हे GS2शी रिलेटेड आहे, हे GS3 आहे, GS4 आहे, इथं अशी केस स्टडी बनते, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली डील करा आणि तिच्यातूनच जे आहे तर ते तुम्ही प्रॉपरली लिहा, है ना. मूळ मुद्दा जो आहे, गेल्या 1 ते 1.5 वर्षातल्या सगळ्या ज्या केस स्टडीज आणि एक्झाम्पल जर आपण घेतले तर आपला पेपर जो आहे तो खूप फ्रुटफुली वर्क होतो. ओके. सो हिच्यामध्ये जे आहे गेल्या 4-5 वर्षाचे ट्रेंड जरी बघितले तर हे ह्या पद्धतीने डील होतं. अख्खा सिलेबस जो आहे त्याला धरून हे प्रश्न विचारतात. एकही प्रश्न जो आहे तो तुमच्या सिलेबसच्या बाहेरचा नाही आहे, कारण सिलेबसशी तुम्ही कोरिलेट करू शकता, आपण ते कालच बघितलेलं आहे. ओके. सो आता सगळं एवढं डिस्कशन आपण केलं, याच्यातला सगळ्यात सोपा वाटणारा प्रश्न कुठला होता बरं तुम्हाला, की आजच्या डेटमध्ये जे आहे की हा प्रश्न आम्हाला जे आहे सोपा वाटतो. हा प्रश्न कसा वाटतो बरं तुम्हाला, 18 नंबरचा. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स हॅव सक्सिडेड इन इन्क्रीजिंग ह्युमन रिसोर्स सप्लाय टू व्हेरियस सेक्टर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ स्टेटमेंट ॲनालाइज द लिंकेजेस बिटवीन एज्युकेशन, स्किल अँड एम्प्लॉयमेंट. ओके. एक्सप्लेन पण मी केलेलं आहे. सो पेज घ्या आणि आपल्याला हा प्रश्न जो आहे तर तो लिहून काढायचा बघा. ओके. तुम्हाला ज्या पद्धतीने डील होतं आहे तसं आपण करत जाऊ. आजपासून जे आहे GS2चं रेग्युलर रायटिंग जे आहे ते आपलं सुरू होईल आणि तिच्यामध्ये जे आहे हा एकदम साधा सोपा सिम्पल प्रश्न आहे बघा. ओके. जी लोक ऑनलाईन आहे त्यांनी ऑनलाईन डील करा. हा प्रश्न जो आहे तर तो आपल्याला लिहायचा आहे बघा आणि तुम्ही लिहून बघा. लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आता हा किती शब्दांमध्ये लिहिणार आहे, 250 वर्ड्समध्ये आपल्याला डील करायचं आहे बघायला. 15 मार्कांसाठी हा आहे. 250 वर्ड्समध्ये याला जे आहे तर ते डील करा. ओके. फॉर 15 मार्क्सच्या. क्लिअर. कुणाला काय कन्फ्युजन वगैरे आहे कुणाला काही. ओके. 18 नंबरचा प्रश्न आहे. 18 नंबरचा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे बघा. ओके.